नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इंडियन पॉलिटी बाय विकी शिंदे या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण या ठिकाणी या संयुक्त गट ब गट क या 2023च्या आगामी परीक्षेच्या प्रश्नातून पूर्व परीक्षेच्या प्रश्नातून एका महत्त्वपूर्ण अशा विषयावर चर्चा करणार आहोत आणि तो विषय म्हणजे परीक्षेला जाता जाता वाटणं साहजिक आहे की आपल्याला या ठिकाणी एक प्रकारे आपण आतापर्यंत जवळपास संभाव्य प्रश्नविश्लेषण भाग 15 पर्यंत या ठिकाणी 15 भागांमध्ये सर्व प्रकारच्या विभिन्न प्रश्नांची जी काही चर्चा आहे ती घडून आलेली आहे राज्यव्यवस्थेच्या अनुषंगाने, पॉलिटीच्या अनुषंगाने। याच्याशिवाय या ठिकाणी त्याच्या आधी अनेक प्रकारच्या टॉपिक अनुषंगाने असणारे जे काही प्रश्नांचं विश्लेषण आहे तेही मी घडून आणलेलं आहे। म्हणजे भारतीय राज्यघटनेच्या निर्मिती प्रक्रियेपासून ते साधारणपणे पंचायत राज व्यवस्थेपर्यंतचा संपूर्ण जो काही भाग आहे की जो आपण या ठिकाणी विभिन्न प्रकारच्या टॉपिक वाईज असणाऱ्या प्रश्न विश्लेषणाने घडून आणलेला आहे। एवढंच नव्हे तर या ठिकाणी एक प्रकारे आपण सर्व प्रकारच्या 2017 पासून 2022 पर्यंतच्या असणाऱ्या गट ब च्या ज्या काही प्रश्नपत्रिका आहेत त्यांचाही विश्लेषण घडून आणलेलं होतं आणि त्यानंतर संभाव्य प्रश्न विश्लेषणाची जी काही सिरीज आहे त्या सिरीजच्या माध्यमातून सुद्धा आपण या ठिकाणी अनेक असंख्य प्रश्नावर या ठिकाणी चर्चा घडून आणलेली होती। आज आपण या ठिकाणी आगामी संयुक्त गट ब गट क पूर्व परीक्षा 2023 प्रश्नातून असणारी जी काही एक महत्त्वपूर्ण अशी एक चर्चा घडून आणतोय आणि ती म्हणजे कोणती तर परीक्षेला जाता जाता। आता ह्या परीक्षेला जाता जाता असं शीर्षक मी का दिलेलं आहे याचं कारणच एक प्रकारे असं आहे की बा आत्तापर्यंतच्या संबंध प्रश्न विश्लेषणाच्या माध्यमातून अनेक प्रश्नांना आपण हात घातलेला आहे, पण जरी आपण अनेक प्रकारच्या प्रश्नांना हात घातलेला असला तरी शेवटी जेव्हा आपण म्हणतो ना की एक शेवटची नजर आपल्या अभ्यासक्रमावर टाकूया आपण किंवा अभ्यासावर आपण टाकूया, एक फायनल टच आपल्या अभ्यासाला देऊया असं म्हणून आपण या ठिकाणी एखाद्या विषयाला जेव्हा हात घालत असतो तेव्हा पॉलिटीच्या अंतर्गत किंवा राज्यव्यवस्थेच्या अंतर्गत नेमक्या कोणत्या घटकांकडे थोडीशी नजर टाकण्याची आवश्यकता आहे की जी नजर या ठिकाणी आपल्या परीक्षेच्या प्रश्नातून महत्त्वपूर्ण असणार आहे आणि ही जी काही नजर आहे किंवा ही जी काही आपला फायनल टच आहे तो थोडासा या ठिकाणी फास्ट गतीनं आहे। तर यामुळे या ठिकाणी याला आपण परीक्षेला जाता जाता असं इथं म्हटलेलं आहे किंवा आपलं काही अभ्यासाचं राहिलं तर नाही आहे ना या अनुषंगाने असणारी आपली मनातली जी काही शंका आहे ती शंका दूर करण्याच्या प्रश्नातून एक प्रकारे परीक्षेला जाता जाता या शीर्षकाच्या माध्यमातून आपण काही गोष्टींना हात घालणार आहोत। मला माहिती आहे की एक प्रकारे आपण संभाव्य प्रश्न विश्लेषणाच्या माध्यमातून किंवा आयोगाच्या प्रश्नपत्रिकांच्या प्रश्न विश्लेषणातून किंवा टॉपिक वाईज असणाऱ्या प्रश्न विश्लेषणातून अनेक प्रश्नांवर आणि अनेक प्रश्नांचा जो काही सराव आहे किंवा प्रॅक्टिस आहे ती केलेली आहे, पण तरीसुद्धा शेवटी आपल्याला कुठे ना कुठे मनामध्ये अशी धुकधुक असते की एक प्रकारे आपला अभ्यास परिपूर्ण झालेला आहे का नाही आहे आणि म्हणून ती मनातली जी काही शंका आहे किंवा मनातली जी काही धाकधूक आहे ती काढून टाकण्याच्या हेतूने या फायनल टचमध्ये आपण या ठिकाणी एक प्रकारे परीक्षेला जाता जाता काही गोष्टींवर सुद्धा प्रकाश टाकणार आहोत की ज्या माध्यमातून आपल्याला शेवटी असं वाटू नये किंवा आपण पॉलिटी किंवा राज्यव्यवस्थेच्या कोणत्या गोष्टी सोडून तर दिलेल्या नाही आहेत किंवा त्या आपल्या नजरेखालून सुटल्या तर नाही आहेत ना असं वाटू नये, म्हणून या ठिकाणी या संबंध एक प्रकारे विश्लेषणाला आपण आज सुरुवात करत आहोत। तर परीक्षेला जाता जाता या माध्यमातून आपण काही ठराविक गोष्टींवर पुन्हा एकदा प्रकाश टाकणार आहोत। ठराविक गोष्टीवर पुन्हा एकदा असं मी का म्हणतोय तर पुन्हा एकदा म्हणण्यामागचा हाच हेतू आहे की या परीक्षेला जाता जाता या लेक्चरच्या माध्यमातून या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला ज्या काही गोष्टी आपण ऑलरेडी अभ्यासलेल्या आहेत पण अभ्यासात असताना कुठेतरी अनावधानाने आपल्याकडे घाईघाईने त्याच्याकडून दुर्लक्ष झालेलं असेल तर ते पुन्हा एकदा आपण या ठिकाणी रिपीट त्याचा विचार जो आहे तो या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत। तर आता एक लक्षात घ्या की अनेक गोष्टी आहेत की ज्या आपण अभ्यासलेल्या आहेत, अनेक गोष्टींचा विचार जो आहे तो आपण प्रश्नांच्या माध्यमातून केलेला आहे, पण तरीही आपण संपूर्ण एक नेत पॉलिटी किंवा राज्यव्यवस्थेच्या प्रश्नातून कोणत्या गोष्टींवर शेवटची नजर टाकण्याची आवश्यकता आहे या हेतूने सुद्धा पुढे पाहूया। माझा पहिला जो मी इथं उल्लेख केलेला आहे तो काय केलेला आहे तर भारतीय राज्यघटना निर्मिती प्रक्रियेच्या प्रश्नातून असणाऱ्या गोष्टीचा उल्लेख केलेला आहे। भारतीय राज्यघटना निर्मिती प्रक्रियेवर किंवा भारतीय घटना निर्मितीवर पडलेल्या विभिन्न ब्रिटिशकालीन कायद्यांचा प्रभाव आणि विशेष म्हणजे या ठिकाणी आता आपल्याला माहित असेल किंवा अनेक प्रकारच्या कायद्यांचा भारताच्या घटनानिर्मिती प्रक्रियेवर प्रभाव पडलेला होता। मग 1773च्या रेग्युलेटिंग ॲक्ट पासून ते 1 प्रकरण 1935च्या भारतीय संघराज्य कायद्यापर्यंतचा संदर्भ आपल्याला त्याच्यामध्ये देता येऊ शकतो। तर असे अनेक कायदे की जे कायदे महत्त्वाचे आहेत की ज्यांचा कुठं ना कुठं भारतीय राज्यघटना निर्मिती प्रक्रियेवर प्रभाव पडलेला पाहायला मिळतो, किंबहुना अशी काही अनेक कायदे आहेत की ज्या कायद्यांमधला बहुतांश भाग आपण भारतीय घटनेच्या अंतर्गत विचार घेतलेला आहे, स्वीकारलेला आहे आणि त्यातलाच एक महत्त्वपूर्ण कायदा ज्याचा उल्लेख मी इथं केलेला आहे की एक प्रकारे भारतीय संघराज्य कायदा 1935। मी म्हणत नाही की या ठिकाणी फक्त 1935च भारतीय संघराज्य कायदा याच अनुषंगाने आयोगाकडून प्रश्न विचारले जाऊ शकतात,
असं नाहीये. तर याच्या आधीचा आपण प्रश्नांचा संदर्भ जर पाहिला किंवा आयोगाच्या प्रश्नपत्रिकांचा संदर्भ जर पाहिला तर अनेक प्रकारचे जे काही आपल्याकडे घटनानिमित्ती प्रक्रियेमध्ये ब्रिटिशांकडून केले गेलेले कायदे होते तर त्या कायद्यांचा निश्चितच प्रभाव भारताच्या घटनानिमित्ती प्रक्रियेवर पडलेला आपल्याला पाहायला मिळतो. तर त्या संबंध कायद्यांची सुद्धा आपण या ठिकाणी एक प्रकारे धावती जी काही आढावा आहे तो घेणं गरजेचं आहे. त्यातल्या त्यात 1935च्या कायद्यावर या ठिकाणी जे काही प्रश्न आहेत ते अधिकाधिक विचारले जात असल्यामुळे त्याला इथं आपण विसरता कामा नये. आणि म्हणून 1935च्या कायद्यातल्या ज्या काही महत्त्वपूर्ण तरतुदी आहेत किंवा संघराज्य शासनपत्तीचा असणारा स्वीकार असेल किंवा तिन्ही सूचींची बाबतची झालेली निर्मिती असेल, उर्वरित अधिकार की जे व्हायसरॉयकडे सुपूर्द केले गेले होते. आता एक लक्षात घ्या की याच्यावर आयोगाने मागं प्रश्न विचारलेला आहे. मी जनरली आणखीन एक गोष्ट इथं स्पष्ट करू शकतोय की 2017 ते 2022 मधल्याच फक्त गट ब किंवा गट क च्या प्रश्नपत्रिकेचा विचार न करता त्याच्या आधीच्याही गट ब च्या ज्या काही आपल्या प्रश्नपत्रिका आयोगाकडून घेतल्या गेलेल्या आहेत त्यांचाही संदर्भ आपण इथं लक्षात घ्या किंवा इतरही अनेक प्रकारच्या परीक्षांचा संदर्भ आपण लक्षात घ्या की जेणेकरून कोणकोणत्या भागावरचे प्रश्न आयोगाकडून विचारलेले तर तेच प्रश्न रिपीट विचारण्यावर भर आयोगाकडून दिला जातो. त्यामुळे आपण फक्त आपला आवाका किंवा आपली जी काही अभ्यासाची जी काही व्याप्ती आहे ती फक्त गट ब आणि गट क च्याच प्रश्नपत्रिकांपुरती मर्यादित न ठेवता सर्वच अंगाने त्या प्रश्नांचा विचार जो आहे तो करणं अपेक्षित आहे. तसं तर या टॉपिकवर प्रश्न विचारला होता किंवा एक प्रकारे 1935च्या कायद्यांनी उर्वरित अधिकार कुणाकडे सुपूर्द केले होते तर ते व्हायसरॉयकडे किंवा केंद्रात द्विदल शासनपत्तीची सुरुवात प्रांतात द्विदल शासनपत्ती ची समाप्त करण्यात आली आणि प्रांतांना स्वायत्ता प्रदान करण्यात आली. प्रांतात द्विगिरी कायदेमंडळ की जे या बंगाल, मुंबई, मद्रास, बिहार, उत्तर प्रदेशच्या स्तरावर या ठिकाणी विचार घेतलेलं होतं. किंबहुना संघीय न्यायालयाची स्थापना, संघ लोकसंयोगाची स्थापना आणि प्रांतिक व संयुक्त लोकसंयोगाची स्थापना आणि मतदानाच्या अधिकाराचा विस्तार व प्रांतात जबाबदार शासनपत्तीचा स्वीकार. तर ही जी काही महत्त्वपूर्ण 1935च्या कायद्यामध्ये असणाऱ्या संबंध तरतुदी आहेत आणि त्याचबरोबर इतरही अनेक प्रकारचे जे काही कायदे आपल्याकडे ब्रिटिशकालीन कायदे म्हणून भारताच्या घटनांवर प्रभाव पाडणारे आपल्याला पाहायला मिळालेले आहेत. मग 1919चा कायदा असेल, 1909चा कायदा असेल तर असे अनेक कायदे, 1861चा इंडिया कौन्सिल ॲक्ट असेल, या सर्व कायद्यांचा आपण एक प्रकारे विचार करावा आणि या कायद्यामधल्या ज्या काही महत्त्वपूर्ण तरतुदी आहेत त्या संबंध तरतुदीवर या ठिकाणी थोडीशी नजर टाकणं गरजेचं आहे. त्याचबरोबर या ठिकाणी ही जी काही पूर्ण आकडेवारी आहे की जी संविधान सभेच्या सदस्य संख्येच्या पातळीवर महत्त्वपूर्ण आहे ती पण आपण नजरेखालून टाकणं गरजेचं आहे. का तर या ठिकाणी याच्यावर सुद्धा प्रश्न वेगवेगळ्या स्वरूपात आयोगाकडून विचारले गेलेले आहेत आणि मग आपल्याला असं वाटू नये की आपण या ठिकाणी योग्य पद्धतीचा अभ्यास न केल्यामुळे आपल्याकडून येणारा प्रश्न सुद्धा चुकवू शकतो. तर त्यामुळे अशा प्रकारची गोष्ट टाळायची असेल तर ही संबंध आकडेवारी आपण चांगल्या पद्धतीने लक्षात ठेवा की एकूण सभासद संख्या जी होती ती एक प्रकारे 389, याचं डिव्हायडेशन जे आहे ते 292, ब्रिटिश प्रांतांचे प्रतिनिधी 4, ब्रिटिश मुख्य कमिशनरचे प्रतिनिधी 93, संस्थानिकांचे असणारे प्रतिनिधी. तर आता पहा की 4 ब्रिटिश मुख्य कमिशनरचे प्रतिनिधी की जे कोणत्या प्रांतांतून विचार घेतले गेलेले होते आणि कोणते प्रतिनिधी होते याचा उलगडा मी आपल्या संभाव्य प्रश्नोत्तराच्या स्तरावर या ठिकाणी केलेला आहे. त्यामध्ये तुम्ही या ठिकाणी ते निश्चितपणे पाहू शकता. किंबहुना बाकीची जी काही इतर उलगडा आहे तो सुद्धा संभाव्य प्रश्नोत्तराच्या संबंध व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल तर तोही आपण त्याच्यामध्ये रिपीट करून पाहू शकता. किंबहुना या ठिकाणी संविधान सभेतील विशेषतः स्वतंत्र भारतातील संविधान सभेची सदस्य संख्या जेव्हा आपण विचार घेतो तेव्हा या ठिकाणी 299च्या पातळीवर असणार त्याचं डिव्हायडेशन की 229 ब्रिटिश प्रांतांचे 70 संस्थानिकांचे असणारे प्रतिनिधी हेही आपण इथं विसरता कामा नये. आणि त्याचबरोबर 351 सदस्यांपैकी 296 सदस्यांच्यासाठी या ठिकाणी झालेली निवडणूक आणि या निवडणुकीकरता वापरली गेलेली एकल संक्रमणीय मतदान पद्धती की ज्या संबंध सदस्यांना किंवा 296 सदस्यांना प्रांतांच्या जनतेच्या प्रतिनिधींनी एकल संक्रमणीय मतदान प्रतिनिधीद्वारे निवडलेलं होतं आणि 93 प्रतिनिधी की जे संस्थानिकांच्या प्रतिनिधीद्वारे नामनिर्देशित केले गेलेले होते. तर ही जी काही संबंध या ठिकाणी आकडेवारी किंवा संदर्भ आहेत की जी संविधान सभेच्या सदस्य संख्येने आपल्या विचारात घेतली जाते किंवा विचारली गेलेली आहे तर त्यालाही आपण चांगल्या पद्धतीने लक्षात ठेवावं. त्याचबरोबर या ठिकाणी संविधान सभेतील असणाऱ्या पक्षनिहाय जागा, कारण की मागे एकदा प्रश्न आयोगाने कृषक प्रजा पक्षाविषयी विचारलेला आहे. मागं आयोगाने कृषक प्रजा पक्षाच्या या संविधान सभेच्या अंतर्गत किती जागा होत्या या अनुषंगाने प्रश्न विचारलेला आपला निश्चितच पाहायला मिळेल. तर त्यामुळे जी काही संविधान सभेतील सदस्य संख्येची जी काही विभागणी आहे पक्षनिहाय तर ती पक्षनिहाय विभागणी पाहत असताना काँग्रेस 208, मुस्लिम लीग 73, युनियनिस्ट 1, युनियनिस्ट मुस्लिम 1, युनियनिस्ट अनुसूचित जाती 1, कृषक प्रजा पक्ष 1, अनुसूचित जाती परिसंघ 1, गैर काँग्रेस 1, कम्युनिस्ट 1 आणि स्वतंत्र किंवा अपक्ष असणाऱ्या प्रतिनिधींची संख्या होती 8. तर ही जी काही पूर्ण आकडेवारी आहे ती आपण संविधान सभेतील पक्षनिहाय जागांच्या स्तरावर विसरता कामा नये. त्यालाही आपण या ठिकाणी विचार घेण्याची गरज आहे कारण की या प्रकारचा प्रश्न मागे आयोगाने विचारलेला आहे. किंबहुना
त्याचबरोबर आपल्याला आणखीन दुसरी गोष्ट लक्षात घ्यायची आहे ती म्हणजे कोणती, की विभिन्न तारखांवर आधारित असणारे प्रश्न सुद्धा आयोगाने बऱ्याच वेळा विचारलेले आहेत. मग 9 डिसेंबर 1946ची संविधान सभेची पहिली बैठक असेल, 11 डिसेंबर 1946 सेशनातून असणारे महत्त्वपूर्ण घडामोड असेल, किंवा एक प्रकारे या ठिकाणी 13 डिसेंबर 1946 सेशनातून असणारा संविधान सभेच्या उद्दिष्टांचा ठरावाचा संदर्भ असेल, तर या संबंध तारखा की ज्याच्यावर सुद्धा आयोगाने बहुतांश वेळा प्रश्न विचारले गेलेले आहेत. तर त्यामुळे या तारखांना सुद्धा अभ्यासात असताना विसरून चालता येणार नाही. 9 डिसेंबर 1946 संविधान सभेच्या हंगामी अध्यक्षपदी आणि उपाध्यक्षपदी झालेल्या 2 व्यक्तींची निवड, मग डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा मग हंगामी अध्यक्ष, हंगामी उपाध्यक्ष फ्रँक अँथोनी, किंवा JB कृपलानी की ज्यांनी डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा यांचं नाव हंगामी अध्यक्षपदी सुचवलेलं होतं, तर त्या अनुषंगाने असणारा हा संदर्भ. तर एक प्रकारे या ठिकाणी 11 डिसेंबर 1946ला संविधान सभेचे कायम अध्यक्ष या नात्याने असणारे डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची निवड, आणि एक प्रकारे 13 डिसेंबर 1946ला संविधान सभेच्या उद्दिष्टांचा ठराव हा पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या माध्यमातून मांडला गेला आणि मंजूर झाला 22 जानेवारी 1947ला. तर ह्या ज्या काही तारखा आहेत, मग 25 जानेवारी 1947ची ही पण एक घडामोड महत्त्वपूर्ण आहे की कायम उपाध्यक्ष म्हणून डॉक्टर HC मुखर्जी यांची झालेली निवड संविधान सभेचे कायम उपाध्यक्ष या नात्याने. तर या संबंध ज्या काही तारखा आहेत की ज्या तारखांवर आधारित सुद्धा प्रश्न आयोगाने बऱ्याच वेळा विचारले असल्यामुळे या तारखांना आपण विसरता कामा नये. एवढंच नव्हे तर त्याचबरोबर या संविधान सभेतील असणाऱ्या महिला सदस्यांची नावे, विशेषतः 15 महिला सदस्यांची नावे की जी आपण या ठिकाणी शक्यतो विसरतो का, तर आपल्याला या संबंध 15ही महिलांची नावं लक्षातच राहतात अशातला भाग नाहीये आणि म्हणून बऱ्याच वेळा आपल्याकडून या ठिकाणी याबाबतची चूक पण होते. तर त्यामुळे या ठिकाणी ही जी काही संबंध नावं आहेत, मग ते अम्मू स्वामीनाथन असेल, लक्ष्मीबाई वेलायुधन असेल, दुर्गाबाई देशमुख, सुचिता कृपलानी, विजयलक्ष्मी पंडित, हंसा मेहता, पूर्णिमा बॅनर्जी, लीला रॉय, बेगम रसूल, कमला चौधरी, मालती चौधरी, सरोजिनी नायडू, रेणुका रे, एना मस्करहंस आणि अमृता कौर. तर या ज्या काही 15 महिला सदस्यांची संविधान सभेतील असणारी भूमिका आहे त्यांचा जर विचार केला तर या संबंध नावांच्या अनुषंगाने सुद्धा कधी ना कधी प्रश्न आयोगाने विचारलेला आपल्याला पाहायला मिळतो. तर त्यामुळे यालाही विसरून चालता येणार नाही. त्याचबरोबर आता हा संदर्भ मी यासाठी देतोय कारण की आपल्याकडे 2022मध्ये झालेली जी काय GS2चा राज्यसेवा मुख्य परीक्षेचा GS2चा जो पेपर आहे त्यामध्ये या टॉपिकवर प्रश्न विचारलेले आपल्याला पाहायला मिळतील. तर त्या एकंदरीत अलीकडच्या प्रश्नपत्रिकेतील या प्रश्नांचा विचार करता मला असं वाटतं की या ठिकाणी येणाऱ्या आगामी गट ब च्या गट क च्या पूर्व परीक्षेमध्ये सुद्धा याच्यावरचा एखादा जर प्रश्न विचारला गेला तर आपली तयारी असावी. कारण की सध्या आपल्याकडे स्वातंत्र्याच्या पातळीवरचं सुवर्ण महोत्सव एक प्रकारे अमृत महोत्सवीवरचे जे काय ते चालू आहेत, आपल्या स्वातंत्र्याला पूर्ण 75 वर्षे पूर्ण झालेली आहेत, या अनुषंगाने सुद्धा औचित्य साधून या ठिकाणी अशा प्रकारच्या प्रश्नांना विचारायला वाव आहे. आणि म्हणून या ठिकाणी एक प्रकारे इथं हा संदर्भ जो काय आहे तो आपण चांगल्या पद्धतीने लक्षात ठेवावा की भारतीय राज्यघटनेचे मूळ इंग्रजी हस्तलिखित सुंदर आणि वळणदार अक्षरात दिल्लीच्या एक प्रकारे प्रेम बिहारी नारायण रायजादा सक्सेना यांनी लिहिले. आचार्य नंदलाल बोस यांच्या मार्गदर्शनाखाली शांतिनिकेतनमधील कलाकारांनी भारतीय संविधानातील संपूर्ण हस्तकला पूर्ण केलेली होती. त्याचबरोबर प्रास्ताविकाच्या व संविधानाच्या इतर पणावरील नक्षीकाम सजावट जबलपूरचे बिओहर राम मनोहर सिन्हा यांनी बनवलेली आहे. हिंदी मूळ हस्तलिखित वसंत वैद्य यांनी लिहिलेलं होतं हिंदी मूळ हस्तलिखित संविधानाचं. आणि भारतीय संविधानाची इंग्रजी आणि हिंदी मूळ प्रत भारतीय संसदेच्या लायब्ररीत हेलियम पेटीमध्ये आज देखील सुरक्षित ठेवण्यात आलेली आहे. त्याचबरोबर संविधानाची हिंदी आणि इंग्रजी प्रत डेहराडून येथे छापण्यात आली आणि घटना समितीची निशाणी म्हणून हत्ती स्वीकृत करण्यात आला होता. घटना समितीची किंवा संविधान सभेची निशाणी म्हणून हत्ती स्वीकृत करण्यात आला होता. तर याच्यावर या ठिकाणी प्रश्न विचारला गेलेला आहे कालच्या एक प्रकारे या ठिकाणी GS2च्या 2022च्या पेपरमध्ये, किंबहुना वरच्याही भागावरचा एखादा प्रश्न या ठिकाणी GS2च्या प्रश्नांमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. तर त्यामुळे ही संबंध माहिती अलीकडे राज्यसेवा मुख्य परीक्षेच्या स्तरावर विचारली गेली असल्यामुळे याचाही संदर्भ आपण विसरता कामा नये. तर एक प्रकारे यातली महत्त्वपूर्ण गोष्ट कोणती असेल तर कोणत्या व्यक्तीने कोणत्या प्रकारची भूमिका संविधान सभेच्या स्तरावर संविधान तयार करत असताना वठवलेली आहे. मग प्रेम बिहारी नारायण रायजादा यांची काय भूमिका होती, आचार्य नंदलाल बोस यांची भूमिका कशी होती, बिओहर राम मनोहर सिन्हा, वसंत वैद्य अशा वेगवेगळ्या व्यक्तींची संविधानाच्या पातळीवरची जी काही
आखीव रेखीव रचना तयार केली जात होती, छापण्याच्या स्तरावर असेल, सजावटीच्या स्तरावर असेल, हस्तलिखितीच्या स्तरावर असेल, तर या सगळ्या पातळीवर या ठिकाणी यांचंही योगदान कुठं ना कुठं असलेलं आपल्याला दिसून येतं. त्यामुळे यांना किंवा या नावांना या ठिकाणी आपण विसरून चालणार नाही. त्यानंतर आणखीन एक महत्त्वपूर्ण गोष्ट म्हणजे संविधान सभेच्या एकूण किती बैठका, तर 11 बैठका पार पडल्या होत्या. संविधान सभेवरील कामकाजाचा खर्च 63,96,729 रुपये. संविधान सभेचा कामकाजाचा जो कालावधी आहे 2 वर्ष 11 महिने 18 दिवस. आणि विशेष म्हणजे या ठिकाणी आता ही जी काही पूर्ण माहिती मी इथं स्पष्ट करतोय ती जाणीवपूर्वक या ठिकाणी मी देण्याचा प्रयत्न या ठिकाणी का केलेला आहे, तर याच्यावर सुद्धा मागे राज्यसेवेच्या अंतर्गत सुद्धा प्रश्न विचारलेले आपल्याला पाहायला मिळतील. आणि म्हणून या ठिकाणी पुन्हा तोच मी उल्लेख करेन की जे काही सध्या आपल्या देशाच्या स्वातंत्र्याचं अमृत महोत्सवी वर्ष चालू आहे त्या अनुषंगाने सुद्धा अशा प्रकारच्या संविधानावरच्या प्रश्नांना विचारायला वाव आहे. आणि म्हणून या ठिकाणी हा संदर्भ इथं आपण चांगल्या पद्धतीने लक्षात ठेवावा की 24 जानेवारी 1950 रोजी म्हणजे पुन्हा तारखेवर आधारित असणारा इथं संदर्भ आपण सांगता येतो की 24 जानेवारी 1950 रोजी संविधान सभेच्या किती सदस्यांनी, तर 284 सदस्यांनी. मात्र आता एक लक्षात घ्या की याच्यावर प्रश्न आयोगाने विचारलेला आहे की किती सदस्यांनी संविधान सभेच्या एकत्रित त्या संविधानावर सह्या केलेल्या होत्या संविधानाच्या कच्च्या आराखड्याच्या रचने. तर एक प्रकारे या ठिकाणी 284 सदस्यांनी सह्या केलेल्या होत्या. आणि ज्या दिवशी घटनेवर सह्या होत होत्या त्या दिवशी बाहेर पावसाची रिमझिम चालू होती आणि जो एक शकुन मानला गेला. तर अशा प्रकारचं विधान देऊन मागे 2015च्या राज्यसेवा पूर्व परीक्षेमध्ये प्रश्न आयोगाने विचारलेला आहे, आपण निश्चितपणे पाहू शकता. एवढंच नव्हे तर या ठिकाणी 25 जानेवारी 1950 भारत निर्वाचन आयोगाची स्थापना आणि याच दिवसाला आपल्याकडे म्हणजेच 25 जानेवारीला आपल्याकडे राष्ट्रीय मतदार दिवस म्हणून विचार घेतला जातं. त्याचबरोबर आणखीन एक गोष्ट लक्षात ठेवा की जसं राष्ट्रीय मतदार दिवस म्हणून आपल्याकडे 25 जानेवारी हा दिवस विचार घेतला जातो, तसंच या ठिकाणी 5 जुलै हा महाराष्ट्रामध्ये राज्य मतदार दिवस म्हणून स्वीकारला गेलेला आहे. जून 2017च्या महाराष्ट्र शासनाच्या निर्णयानुसार या ठिकाणी 5 जुलै हा महाराष्ट्रामध्ये राज्य मतदार दिवस म्हणून आपल्याला स्वीकारला गेलेला आहे. त्याचबरोबर 26 जानेवारी 1950 याच्यावर सुद्धा आयोगाने प्रश्न मागे विचारलेला आहे. तर 26 जानेवारी 1950चा संदर्भ आपण पाहिला तर या ठिकाणी भारतीय घटनेच्या अंमलबजावणीस सुरुवात झाली हे आपल्याला माहिती असतं. पण त्याचबरोबर याच दिवशी संविधान सभेच्या सदस्यांची 26 जानेवारी 1950 याच दिवशी संविधान सभेच्या सदस्यांची असणाऱ्या विधानसभेचे अस्तित्व संपुष्टात आले. संविधान सभेच्या सदस्यांची असणाऱ्या विधानसभेचे अस्तित्व संपुष्टात आले आणि एक प्रकारे 1952 मधील एक नवीन संसदेची स्थापना होईपर्यंत 1952 मधील एका नवीन संसदेची स्थापना होईपर्यंत संबंधित संविधान सभेने स्वतःला एका अंतरिम संसदेमध्ये किंवा हंगामी संसदेमध्ये बदलविले होते. ही पण एक महत्त्वपूर्ण घडामोड आपल्याला सांगता येईल 26 जानेवारी 1950च्या दृष्टीने. तर एक लक्षात घ्या की 26 जानेवारी 1950ला जरी भारतीय राज्यघटना अंमलात आलेली असली किंवा अंमलबजावणी जरी सुरू झाली असली तर ही पण एक महत्त्वपूर्ण गोष्ट घडलेली आहे की तत्कालीन संविधान सभेने स्वतःला एका या ठिकाणी हंगामी संसदेमध्ये किंवा अंतरिम संसदेमध्ये 1952 मधील नवीन संसद निर्माण होईपर्यंत बदलविलेले होते. हेही तर आपल्याला स्पष्ट करता येईल. 26 जानेवारी 1950 सर्वोच्च न्यायालयाची स्थापना यालाही आपण लक्ष देण्याची गरज आहे. तर ह्या संबंध तारखांच्या रचनातून असणारे संदर्भ आहेत तेही आपण इथं नजरेखालून घालणं अपेक्षित आहे. त्याचबरोबर या ठिकाणी आणखीन एक महत्त्वपूर्ण असा भाग की ज्याच्यावर आयोगाने 2 ते 3 वेळा प्रश्न या ठिकाणी प्रश्न विचारलेले आहेत. आपण जर मागच्या प्रश्नपत्रिका विशेषतः गट ब च्या जर काढून पाहिल्या तर असंख्य वेळा या ठिकाणी याच्यावर प्रश्न विचारण्यावर भर दिलेला आहे. म्हणजे 2017 ते 22च्या कालखंडामध्ये जर आपण पाहिलं तर 2 ते 3 वेळा प्रश्न संविधान सभेतील समित्यांवर विचारलेला आहे. आणि त्याच्या आधीचा जर आपण संदर्भ पाहिला तर त्याच्या आधी सुद्धा खूप वेळा या ठिकाणी एक प्रकारे या टॉपिकवर प्रश्न विचारलेले आहेत. तर त्यामुळे सुकाणू समिती डॉक्टर राजेंद्र प्रसाद, कामकाज समिती के एम मुंशी, मूलभूत हक्क उपसमिती जे बी कृपलानी, अल्पसंख्याक उपसमिती एच सी मुखर्जी, नियम समिती डॉक्टर राजेंद्र प्रसाद, संस्थानी समिती जवाहरलाल नेहरू, मुसदा समिती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, सल्लागार समिती सरदार वल्लभभाई पटेल, केंद्रीय घटना समिती जवाहरलाल नेहरू, प्रांतीय घटना समिती सरदार वल्लभभाई पटेल. तथा यातल्या या ठिकाणी जर आपण पाहिलं तर या समिती आणि अध्यक्ष या रचनातून असणाऱ्या पातळीवर नियम समितीविषयी आयोगाने बऱ्याच वेळा प्रश्न विचारलेला आहे. किंवा मूलभूत हक्क उपसमिती जे बी कृपलानी या रचनातून सुद्धा प्रश्न विचारलेला आहे. अल्पसंख्याक उपसमिती याही रचनातून प्रश्न विचारलेला आहे. सुकाणू समिती, कामकाज समितीवर सुद्धा आयोगाने बऱ्याच वेळा प्रश्न विचारलेला आहे. याचबरोबर या ठिकाणी एक प्रकारे पंचायत राज समितीवर सुद्धा आयोगाने प्रश्न विचारलेला आहे. किंवा या ठिकाणी मूलभूत हक्क सल्लागार समिती. आता एक लक्षात घ्या की मूलभूत हक्क सल्लागार समिती अध्यक्ष आहेत सरदार वल्लभभाई पटेल आणि मूलभूत हक्क उपसमितीत अध्यक्ष आहेत जे बी कृपलानी. दोन्हीमध्ये फरक आहे. ही आहे उपसमिती
मूलभूत हक्कांच्या पातळीवरची, आणि ही आहे मूलभूत हक्क सल्लागार समिती, याचे अध्यक्ष आहेत सरदार वल्लभभाई पटेल. तर अशा या सर्व पातळीवर असणारी जी काही समिती आणि अध्यक्षपदाची असणारी पूर्ण यादी जी आहे किंवा पूर्ण संदर्भ जो आहे तो आपण विसरता कामा नये, कारण की याच्यावर सुद्धा फॅक्च्युअल बेसिसवर प्रश्न विचारायला आयोगाकडून मोठ्या प्रमाणात वाव आहे. आणि मी पुन्हा एकदा आणखी म्हणतोय की सध्या जे काही भारताचं स्वातंत्र्याचं अमृत महोत्सवाचे वर्ष चालू आहे, त्यामुळे या विभिन्न व्यक्तींचं असणारं संविधानाच्या पातळीवरचं वेगवेगळ्या समित्यांच्या अध्यक्षपदी राहून असणारं जे योगदान आहे याचा निश्चितच या ठिकाणी विचारण्यावर भर दिला जाईल. आणि त्यामुळे या संबंध समित्या आणि त्यांचे अध्यक्ष यांना आपण इथं लक्षात ठेवावं. त्यानंतर इतर देशांच्या घटनांचा भारतीय घटनेवर पडलेला प्रभाव. आता हा पाहत असताना या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घ्या की मी सर्वच वेगवेगळ्या संदर्भांचा इथं उल्लेख का केलेला नाहीये. तसं पाहिलं तर या ठिकाणी दक्षिण आफ्रिकेच्याही घटनेचा प्रभाव आपल्याकडे पडलेला आहे, जर्मनीच्याही घटनेचा भारतीय घटनेवर पडलेला प्रभाव आपल्याला पाहायला मिळेल, किंवा आयर्लंडच्याही पातळीवरचा संदर्भ आपल्याला पाहायला मिळेल, कॅनडाच्या पातळीवरचा संदर्भ आपल्याला पाहायला मिळेल. पण या ठिकाणी मी काही ठराविक गोष्टींचाच इथं उल्लेख का केलेला आहे. सर्वच देशांच्या घटनांचा कशा पद्धतीने भारतीय घटनेवर पडलेला प्रभाव या ठिकाणी स्पष्ट का केलेला नाहीये, प्रातिनिधिक स्वरूपात या ठिकाणी यांचाच का उल्लेख केलेला आहे. तर असं नाही या ठिकाणी किंवा प्रातिनिधिक स्वरूपात केलेला आहे. पण आयोगाचे जर आपण अगोदरचे प्रश्न जर पाहिले तर या ठिकाणी विशेषतः ऑस्ट्रेलिया, कॅनडा, अमेरिका, ब्रिटन या देशांच्या दृष्टिकोनातून ज्या गोष्टी आपण भारतीय राज्यघटनेच्या पातळीवर स्वीकारलेल्या आहेत तर त्यांच्यावर विचारण्याचा भर हा आयोगाचा अधिकाधिक राहिलेला आहे. किंवा 1935च्या कायद्याच्या पातळीवरचा संदर्भ आपल्याला पाहायला मिळू शकतो. जर तुम्ही मागच्या प्रश्नपत्रिका काढून पाहिल्या तर तुमच्या असं लक्षात येईल की या देशांच्या पातळीवर कोणकोणत्या गोष्टींचा स्वीकार भारतीय घटनेच्या दृष्टीने केला गेलेला आहे याच्यावरचे प्रश्न अधिकाधिक आहेत. मग ते आयर्लंड, जर्मनी किंवा एक प्रकारे दक्षिण आफ्रिका या देशांच्या पेक्षा या देशांच्या पातळीवरच्या प्रश्नांचं स्वरूप हे अधिक आपल्याला पाहायला मिळेल. आणि त्यामुळे भारतीय राज्यघटनेवर इतर देशांच्या घटनांचा पडलेला प्रभाव पाहत असताना 1935च्या कायद्याचा संदर्भ आपण चांगल्या पद्धतीने अभ्यासावा, किंवा संघराज्य पद्धती, न्यायालयीन व्यवस्था, लोकसेवा आयोग, आणीबाणीच्या तरतुदी, राज्यपाल पद, किंवा ब्रिटनच्या पातळीवर संसदीय लोकशाही, आमदार, राष्ट्रप्रमुख, पंतप्रधान पद, विक्री कायदे मंडळ, कायद्याचे राज्य, कॅबिनेट व्यवस्था, एकच नागरिकत्व, संसदीय विशेषाधिकार, फर्स्ट पास द पोस्ट सिस्टीम किंवा प्रौढ मताधिकार योजनातून असणारा संदर्भ, अमेरिका, मूलभूत हक्क, स्वतंत्र न्यायव्यवस्था, न्यायालयीन पूर्णकरून राष्ट्रपतीची महाभियोग प्रक्रिया, उपराष्ट्रपती पद, उच्च व सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांस पदावरून दूर करण्याची पद्धती, कॅनडाच्या पातळीवर राज्यपाल केंद्राचा प्रतिनिधी, संघसूची शेषाधिकार केंद्राकडे असण्याची तरतूद, प्रभावी केंद्र असलेले संघराज्य सर्वोच्च न्यायालयाचे सल्लागार अधिकार क्षेत्र, की जे कलम 143 नुसार घटनेमध्ये नमूद आहे. एवढंच नव्हे तर या ठिकाणी आता राज्यपालाचा जो संदर्भ आहे कॅनडाच्या दृष्टीने सध्याच्या महाराष्ट्रातील राजकारणाचा विचार करता राज्यपालाची राहिलेली महत्त्वपूर्ण भूमिका या दृष्टीने सुद्धा त्याला अधिक महत्त्व आहे. त्यामुळे याही ॲस्पेक्टला आपण इथं विषयात घेणं गरजेचं आहे. त्याचबरोबर ऑस्ट्रेलियाच्या पातळीवर विचार केला तर समवर्ती सूची संसदेच्या दोन्ही सभागृहांची संयुक्त बैठक, व्यापार आणि मानवी स्वातंत्र्य आहे. तर अशा या संबंध ज्या काही इतर देशांच्या घटनांचा भारतीय घटनेवर पडलेला प्रभावाचा भाग जो आहे तो वारंवार आपल्याकडे वेगवेगळ्या स्वरूपात विचारलेला असल्यामुळे याबाबतचा विचार जो काय तो आपण चांगल्या पद्धतीने तयार ठेवावा. मी जेवढा दिलेला आहे किंवा ज्या देशांच्या बाबतीवर दिलेला आहे तेवढ्याच विचारात न घेता इतरही ज्या काही देशांचा घटनांचा प्रभाव भारतीय घटनेवर पडलेला प्रभाव आहे तोही आपण पाहावा. पण आयोगाकडून विचारला गेलेला जो एरिया आहे तो या देशांच्या घटनांच्या पातळीवरचा अधिक राहिलेला आहे. त्यानंतर संविधान सभेच्या पातळीवर आणखीन एक महत्त्वपूर्ण भाग किंवा घटनांच्या पातळीवर आणखीन एक भाग पाहत असताना तो कोणता भाग पाहणं गरजेचं आहे. तर एक प्रकारे या ठिकाणी जो काही भारतीय राज्यघटनेचा सरनामा आणि ते सरनामातले जे काही विशेष प्रकारचे असणारे शब्द आहेत किंवा कीवर्ड्स ज्याला आपण म्हणतो तर त्याच्यावर सुद्धा आयोगाकडून प्रश्न वारंवार विचारले गेले असल्यामुळे हा संपूर्ण जो सरनामा आहे आणि त्यातले असणारे जे कीवर्ड्स आहेत मग सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही, गणराज्य यांचा असणारा क्रम, कारण की काल परवा झालेल्या आपल्याकडे GS2च्या पेपरमध्ये राज्यसेवा मुख्य परीक्षेच्या GS2च्या पेपरमध्ये 2022च्या हा क्रम सुद्धा आयोगाने विचारलेला आहे की सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही, गणराज्य हा क्रम सुद्धा आयोगाने विचारलेला आहे. त्याचबरोबर सामाजिक, आर्थिक, राजनैतिक, न्याय या दृष्टिकोनातून असणारा भाग असेल विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा, उपासना यांचे स्वातंत्र्य. तर विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा, उपासना यांचे स्वातंत्र्य याविषयीचा सुद्धा संदर्भ मागच्या एका गट ब च्या एक्झाममध्ये विचारला गेलेला आहे. त्यातला सिक्वेन्स कसा आहे तोही विचारला गेलेला आहे. एवढंच नव्हे तर दर्जा आणि संधीची समानता आणि व्यक्तीची प्रतिष्ठा, राष्ट्राची एकता व एकात्मता या दृष्टीने असणारी बंधुता आणि मग या ठिकाणी इतर जो काही संदर्भ आहे तो सुद्धा आपण या ठिकाणी या पूर्ण उद्देशिका किंवा सरनाम्याच्या पातळीवर लक्षात ठेवण्याची गरज आहे. कारण की
जे काही बेसिक कीवर्ड्स या सरनाम्यामध्ये आहेत त्यांचा सिक्वेन्स कसा आहे या दृष्टीने आयोगाने वारंवार प्रश्न विचारलेला आपल्याला पाहायला मिळतील. एवढंच नव्हे तर या सरनाम्याच्या रचनातून असणारा बेरुबरी समझोता आणि केशवानंद भारती खटला या दोन्ही दृष्टीने असणारा जो काही संदर्भ आहे तोही आपण इथं विसरता कामा नये. आणि विशेषतः 42व्या घटनास्थळीच्या माध्यमातून कोणते नवीन शब्द या सरनाम्यामध्ये ॲड केले गेलेले आहेत, कोणत्या नवीन संकल्पनांचा विचार या सरनाम्यामध्ये केला गेलेला आहे त्यालाही एक आपण विसरता कामा नये. आता बेरुबरी संघाचा संदर्भ विचार घेत असताना केवळ बेरुबरी संघ खटला एवढ्यापुरतंच मर्यादित न राहता बेरुबरी संघ खटलाचा नेमका संदर्भ काय होता, भारत पाकिस्तान समझोत्याच्या पातळीवर बेरुबरी नावाचा जो प्रदेश आहे तो पाकिस्तानला देण्याची गरज होती, किंबहुना याला या ठिकाणी देत असताना भारतीय राज्यघटनेचं कलम 3 आणि घटनेचा सरनामा हा कसा अडथळा ठरत होते. आणि मग हा अडथळा दूर करण्याच्या हेतूने आपल्याकडे घटनास्थळीचा विचार केला गेला. सर्वोच्च न्यायालयाच्या एकंदरीत सल्ल्याच्या विचाराचा विचार करून विशेषतः या ठिकाणी तर सर्वोच्च न्यायालयाच्या कलम 143 नुसार असणाऱ्या सल्लागार अधिकार क्षेत्राचा वापर करून एक प्रकारे आपल्याकडे सरकारने घटनावस्थी घडून आणली आणि ती घटनावस्थी होती 9वी घटनावस्थी 1960ची. आणि या 9व्या घटनावस्थीद्वारा या समझोत्याला लागू केलं गेलं आणि बेरुबरी संघ हा जो काही प्रदेश आहे तो तत्कालीन पाकिस्तानला आणि आजच्या बांगलादेशला या ठिकाणी देऊ केला. तर त्यामुळे या ठिकाणी हा बेरुबरी संघ प्रदेशासंबंधीचा जो असणारा संदर्भ आहे आणि त्याचा सरनाम्याशी असणारा जो संबंध आहे तोही आपण इथं चांगल्या पद्धतीने तयार ठेवण्याची गरज आहे. विशेषतः 9वी घटनास्थळीचाही संदर्भ आपण इथं लक्षात ठेवण्याची गरज आहे. त्याचबरोबर याच बेरुबरी संघ खटल्याच्या स्तरावर सर्वोच्च न्यायालयाने केलेलं जे काही महत्त्वपूर्ण असं वक्तव्य होतं, महत्त्वपूर्ण असा संदर्भ होता तो म्हणजे कोणता, की सरनामा हा भारतीय राज्यघटनेचा भाग नाही आहे आणि म्हणून या एक प्रकारे भारतीय राज्यघटनेचा भाग नसल्याचा निर्णय जो काय तो या खटल्याच्याद्वारे सर्वोच्च न्यायालयाने दिलेला होता. पुढे चालून केशवानंद भारती खटल्याच्या माध्यमातून केशवानंद भारती खटला 1973च्या द्वारे सर्वोच्च न्यायालयाने रिपीट अगेन स्पष्ट केलं की हा जो काही सरनामा आहे तो भारतीय राज्यघटनेचा भाग आहे असं स्पष्ट केलेलं होतं. तर त्यामुळे या सर्व आस्पेक्टने या ठिकाणी या सरनाम्याकडे आपण पाहणं गरजेचं आहे. त्याचबरोबर पुढचा एक भाग म्हणजे कोणता, तर नागरिकत्वासंबंधीचा भाग. आता शक्यतो या ठिकाणी नागरिकत्वाविषयीचे प्रश्न गट ब किंवा गट क च्या एक्झाममध्ये अधिक विचारले गेलेले नाही आहेत, पण या ठिकाणी तरीही आपण नागरिकत्वाच्या भागाला इथं विसरता कामा नये. विशेषतः नागरिकत्वासंबंधीच्या कोणत्या गोष्टी आपण प्रकर्षाने लक्षात ठेवाव्यात, तर या संबंध गोष्टीकडे आपण चांगल्या पद्धतीने लक्षात ठेवणं गरजेचं आहे. किंवा एकरी नागरिकत्वाची तरतूद भारतीय राज्यघटनेच्या पातळीवर विचार घेतली गेलेली आहे आणि हे एकरी नागरिकत्व केवळ देशाचं आहे, कोणतंही घटक राज्यांच्या पातळीवर स्वतंत्र नागरिकत्व याबाबतची तरतूद आपल्याला पाहायला मिळत नाही. किंबहुना आपल्याकडे नागरिकत्वासंबंधी कायदे करण्याचा अधिकार भारताच्या संसदेला देण्यात आलेला आहे आणि नागरिकत्वासंबंधी काही जर इतर निर्णय घ्यायचे असतील म्हणजे नागरिकत्वाची प्राप्ती या दृष्टीतून निर्णय घ्यायचा असेल किंवा नागरिकत्व लोप या दृष्टीतून कायदा करायचा असेल तर त्याबाबतचे सर्व अधिकार या ठिकाणी संसदेला आहेत. 1955चा नागरिकत्व कायदा की जो संसदेने या ठिकाणी केलेला आहे आणि या कायद्याद्वारेच आपल्याकडे नागरिकत्वाबाबतची जी काही तरतूद आहे ती अंमलात आणण्याचा प्रयत्न केला गेलेला आहे. आणि याच कायद्यानुसार आपल्याकडे ज्या तत्वांच्या आधारावर नागरिकत्व बहाल केलं जातं, जन्म, वंश, नोंदणी, स्वीकृतीकरण आणि प्रदेशाचे संमिलीकरण, या 5 तत्वांच्या आधारे भारतीय नागरिकत्व हे प्राप्त होते. तर हा भाग जो का आहे तो आपण चांगल्या पद्धतीने तयार ठेवावा, कारण की याच्यावर सुद्धा आयोगाने मागं प्रश्न विचारलेला आहे की नागरिकत्वाच्या पातळीवर कोणत्या तत्वांच्या आधारे नागरिकत्व आपल्याकडे बहाल केलं जातं 1955च्या नागरिकत्व कायद्यानुसार. आणि त्याचबरोबर आज पाहतो भारताच्या या नागरिकत्व कायद्यामध्ये किती वेळा बदल केला गेलेला आहे किंवा किती वेळा या ठिकाणी सुधारणा केली गेलेली आहे, तर एकूण 6 वेळा या ठिकाणी दुरुस्ती करण्यात आलेली आहे. आणि विशेषतः ही 6 वेळा कोणकोणत्या कालखंडात दुरुस्ती केलेली आहे, तर 1986, 1992, 2003, 2005, 2015 आणि 2019. तर विशेषतः 2019चा संदर्भ आपण चांगल्या पद्धतीने लक्षात ठेवा. 2019च्या नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या माध्यमातून या ठिकाणी नेमके काय चेंजेस झालेले आहेत. मग पाकिस्तान, बांगलादेश किंवा अफगाणिस्तान अशा या देशांमधील असणाऱ्या जे काही अल्पसंख्याक धार्मिकदृष्ट्या मुस्लिमेतर असणारे जे काही धार्मिक अल्पसंख्याक आहेत, म्हणजे मुस्लिम सोडून असणारे इतर जे काही धार्मिक अल्पसंख्याक म्हणून या देशामध्ये असणारी लोक आहेत त्यांना या 2019च्या नागरिकत्व दुरुस्ती कायद्यानुसार काय विचार केला गेलेला आहे, कशा प्रकारच्या तरतुदी गेलेल्या आहेत, या सर्वांचा संदर्भ जो आहे तो आपण चांगल्या पद्धतीने 2019च्या स्तरावर विचार घ्यावा. विशेष म्हणजे 2019चा दुरुस्ती कायदा याविषयी सुद्धा मी आपल्या संभाव्य प्रश्नश्लेषणाच्या अंतर्गत जी काही माहिती आहे ती दिली आहे, ती आपण त्यात पाहू शकता. त्यानंतर पुढचा भाग म्हणजे मूलभूत हक्कांच्या पातळीवर जर विचार केला तर मूलभूत हक्कांच्या पातळीवर आयोगाचा जो प्रश्न विचारण्याचा एरिया आज पावेतो राहिलेला आहे तो जास्त करून कोणत्या भागावर राहिलेला आहे,
तर कलम 14च्या दृष्टीने, कलम 15च्या दृष्टीने, कलम 16च्या दृष्टीने, कलम 17 आणि कलम 18च्या दृष्टीने अधिकाधिक राहिलेला आहे. का? कारण की जर का आपण अगोदरचे प्रश्न काढून पाहिले तर तुम्हाला असं लक्षात येईल की कलम 14 मधल्या तरतुदीविषयी सुद्धा आयोगाने प्रश्न विचारलेले आहेत, किंवा कलम 15च्या पातीवर या सर्व शब्दांच्या अनुषंगाने प्रश्न विचारण्यावर भर दिलेला आहे की धर्म, जात, वंश, लिंग व जन्मस्थान या आधारावर नागरिकांमध्ये भेदभाव करता येणार नाही. सरकार यामध्ये न्यायोचित फेरबदल करू शकते. तर एक लक्षात घ्या की या ठिकाणी कलम 15 मधल्या ज्या काही तरतुदी आहेत त्या सर्व तरतुदींच्या अनुषंगाने सुद्धा आयोगाकडून प्रश्न विचारला आपल्याला पाहायला मिळतो. कलम 14च्याही पातीवरच्या तरतुदीचा संदर्भ हा इथं आपण चांगल्या पद्धतीने तयार ठेवण्याची गरज आहे. त्याचबरोबर कलम 16च्या पातीवर विचार केला तर या ठिकाणी प्रत्येक नागरिकाला पात्रतेनुसार नोकरी व एखाद्या पदाच्या प्राप्तीमध्ये समान अधिकार आणि दर्जा व संधीची समानता हाही संदर्भ जो आहे तो या ठिकाणी आयोगाने वेगवेगळ्या ॲस्पेक्टने विचारण्यावर भर दिलेला आहे कलम 16च्या दृष्टीने. विशेषतः 1955चा असणारा जो काही नागरिकत्व सुरक्षा कायदा आहे किंवा नागरी हक्क संरक्षण कायदा जो आहे, तर त्या नागरी हक्क संरक्षण कायद्यानुसार आपल्याकडे अस्पृश्यता पाळणे हा फौजदारी गुन्हा या सदराखाली विचार जो केलेला आहे, तर याचाही वेगवेगळ्या अँगलने विचार करून प्रश्न विचारण्यावर आयोगाने भर दिलेला आहे. मग कधी या ठिकाणी सार्वजनिक ठिकाणी काय करण्यापासून एक प्रकारे या कायद्यानुसार बंदी विचार घेतलेली आहे, किंवा एक प्रकारे या ठिकाणी कोणता सार्वजनिक पातळीवरचा असा गुन्हा आहे की जो नागरिक हक्क संरक्षण कायदा 1955 नुसार या ठिकाणी गुन्हा म्हणून समजला जाऊ शकतो. तर असे वेगवेगळे ॲस्पेक्ट किंवा वेगवेगळ्या अँगलने प्रश्न विचारण्यावर आयोगाने याच्यामध्ये भर दिलेला आहे. तर त्यामुळे कलम 17ची तरतूदसुद्धा आपण योग्य पद्धतीने तयार ठेवावी. कलम 18च्या पातळीवर विचार केला तर पदव्यांची समाप्ती, विशेषतः बहादूर रावसाहेब किंवा दिवाण साहेब अशा प्रकारच्या ज्या पदव्या ब्रिटिश कालखंडामध्ये वाटप केल्या जायच्या, तर त्या व्यक्तीमध्ये सामाजिक, राजकीय, आर्थिक भेदभाव निर्माण करणाऱ्या पदव्या होत्या, त्या पूर्णपणाने आता नष्ट केलेल्या आहेत. या हिशोबातून असणारे जे काही प्रश्न आहेत ते आयोगाकडून विचारले गेलेले आहेत. आता एक लक्षात घ्या की इथं आणखीन एका गोष्टीचा मी इथं उल्लेख करू इच्छितोय की ज्याचा करंट अफेअर्सने आपण सध्याच्या पातळीवर विचार करू शकतो. ती गोष्ट म्हणजे कोणती? तर एक प्रकारे 103वी घटना असते की जी ऑब्व्हियसली मागाशी मी जसं म्हटलं की कलम 15वर आयोगाचे प्रश्न हे अधिकाधिक आहेत आणि त्यातल्या त्या ठिकाणी कलम 15(6) आणि 16(6)च्या दृष्टीने 103वी घटना असते ही महत्त्वपूर्ण आहे. तर त्यामुळे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना भारतीय घटनेच्या कलम 15(6) नुसार शैक्षणिक संस्थांमध्ये आणि कलम 16(6) नुसार नोकऱ्यामध्ये 10% आरक्षण असणार आहे. आणि या दुरुस्तीमुळे भारतीय घटनेमध्ये कलम 15(6) आणि 16(6) या नवीन कलमांची भर पडलेली आहे. किंबहुना कलम 15(6) मधील शैक्षणिक आरक्षण घटनेच्या कलम 30(1) मधील तरतुदीनुसार स्थापन झालेल्या शैक्षणिक संस्था वगळता इतर शिक्षण संस्थांमध्ये असणार आहे. म्हणजे जे काही कलम 30(1) मधील अल्पसंख्याक शैक्षणिक संस्था आहेत त्या वगळता इतर शैक्षणिक संस्था या दृष्टीतून हे आरक्षण जे काय ते असणार आहे हे तो स्पष्ट केलेला आपल्याला पाहायला मिळतं. तर हा जो काही 103व्या घटनावलीचा संदर्भ आहे तो का महत्त्वाचा आहे? तर याच्याविषयी सर्वोच्च न्यायालयामध्ये या ठिकाणी आपल्याकडे मोठ्या प्रमाणावर जी काही चर्चा आहे ती मागच्या काही कालखंडामध्ये घडून आलेली आहे आणि मग त्याचा संदर्भ इथं कलम 15(6) आणि 16(6)च्या स्तरावर मूलभूत हक्कामध्ये येत असल्यामुळे आणि सर्वोच्च न्यायालयाच्या पातळीवरची मोठी चर्चा झालेली असल्यामुळे आणि सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार या ठिकाणी या आरक्षणाला आता वैध स्वरूप दिले गेलेलं असल्यामुळे याच्यावर प्रश्न विचारायला आयोगाला वाव आहे. त्यामुळे 103वी घटना दृष्टीतून असणारा संदर्भ पण इथं चांगल्या पद्धतीने तयार ठेवावा. त्याचबरोबर या ठिकाणी स्वातंत्र्याच्या हक्कामध्ये कलम 19च्या दृष्टीतून असणारे प्रश्नसुद्धा आयोगाने बऱ्याच वेळा विचारलेले आहेत आणि त्यातल्या त्यात कलम 19(1)(a) नुसार या ठिकाणी राज्य भाषण व अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर खालील कारणास्तव वाजवी बंधने घालू शकते. या अनुषंगाने जे काही कोणती बंधने आहेत की ज्या बंधनांचा विचार कलम 19(1)(a) मध्ये केलेला आहे भाषण व अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर बंधने घालण्याच्या दृष्टीने. तर एक लक्षात घ्या की सध्या भारतामध्ये जे काय एकंदरीत वातावरण आपल्याला पाहायला मिळत आहे किंवा प्रत्येकजण प्रत्येक जो काही मीडियातला विशेषतः सोशल मीडियातला जो काही घटक आहे तो वारंवार असा प्रश्न उपस्थित करतोय की केंद्र सरकार अनेक अशा व्यक्ती आहेत की ज्यांना उघडपणाने अभिव्यक्ती तंत्राचा वापर जो काय तो करू इच्छित नाहीये किंवा करू देत नाहीये. मग कोणीही काही या ठिकाणी अभिव्यक्ती तंत्राच्या पातळीवर या ठिकाणी बोलण्याचा प्रयत्न केला तर लागलीच त्याला अटक केली जाते किंवा एक प्रकारे या ठिकाणी त्याला काही ना काही एक प्रकारे ईडी किंवा सीबीआयच्या माध्यमातून धमकावण्याचा प्रयत्न जो काय तो केला जातो. तर अशा पातळीवर या ठिकाणी कुठेतरी भारतामध्ये अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचिपी होत चाललेली आहे. असे अनेक आंतरराष्ट्रीय पातळीवर वेगवेगळ्या संस्थांचे असणारे अहवालसुद्धा प्रसिद्ध झालेले आपल्याला पाहायला मिळतील. तर अशा या पातळीवर या ठिकाणी या अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या दृष्टीतून असणारा प्रश्न जर विचारला गेला तर ते निश्चितपणे आपला तयार ठेवणं गरजेचं आहे. आणि त्यामुळे या ठिकाणी एक लक्षात घ्या की
या ठिकाणी या विभिन्न कारणास्तव भारतीय राज्यघटनेमध्ये की जे अभियुक्त स्वातंत्र्यावर वाजवी बंधने घातली जाऊ शकतात. तर कोणत्या कारणास्तव? तर सार्वभौमत्व व एकात्मता अखंडता जर भारताची धोक्यात येत असेल, तर राज्याची देशाची सुरक्षितता धोक्यात येत असेल, तर परकीय देशांशी असणारे मैत्रीचे संबंध या ठिकाणी याला ठेस पोहोचत असेल, तर सार्वजनिक सुव्यवस्थेच्या दृष्टीतून, सभ्यता आणि नीतिमत्तेच्या दृष्टीतून, न्यायालयाचा अवमान दृष्टीतून किंवा एक प्रकारे चारित्र्यहनन किंवा अब्रू नुकसानी अपराधास चितवणी देणाऱ्या वक्तव्यांच्या दृष्टीतून जर प्रोत्साहन मिळत असेल, तर अशा विभिन्न कारणास्तव जनतेच्या या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर, भाषण स्वातंत्र्यावर बंधने जी काय ती घातली जाऊ शकतात. त्यानंतर कलम 21चाही संदर्भात चांगल्या पद्धतीने आपण तयार ठेवावा. का तर या ठिकाणी कलम 21च्याही अनुषंगाने आयोगाने प्रश्न विचारण्यावर भर दिलेला आहे. विशेषतः या ठिकाणी कलम 21 मधले जे काही महत्त्वपूर्ण संदर्भ आहेत, कोणते महत्त्वपूर्ण संदर्भ? तर एक लक्षात घ्या की कलम 21चे तर तरतूद आपल्याला चांगल्या पद्धतीने माहिती असणे गरजेचं आहे, किंवा जीवित व व्यक्तिगत स्वातंत्र्याशी संबंधित असणारी तरतूद आहे की कायद्याने प्रस्थापित केलेली प्रक्रिया किंवा कार्यपद्धती अनुसरल्याखेरीज कोणत्याही व्यक्तीस त्याच्या जीवित व व्यक्तिगत स्वातंत्र्य यापासून वंचित केले जाणार नाही. आणि विशेषतः या ठिकाणी कलम 21 मधली जी काही संज्ञा आहे, कोणती की जी संज्ञा या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते की कार्यपद्धती किंवा प्रक्रिया अनुसरल्याखेरीज, कायद्याने प्रस्थापित केलेली कार्यपद्धती किंवा प्रक्रिया अनुसरल्याखेरीज, तर कायद्याने प्रस्थापित केलेली कार्यपद्धती किंवा प्रक्रिया हा जो संदर्भ किंवा ही जी काही संज्ञा आहे ती आपण कोणत्या देशाच्या घटनेतून स्वीकारलेली आहे याच्यावर आयोगाने बऱ्याच वेळा प्रश्न विचारायला आपल्याला पाहायला मिळतो. तर भलेही भारतीय राज्यघटनेमध्ये मूलभूत हक्कांची संकल्पना अमेरिकन घटनेतून स्वीकारलेली असली तरी आपण या ठिकाणी ही जी काही कलम 21 मधली संज्ञा आहे ती अमेरिकन घटनेतून स्वीकारलेली नाहीये, तर ती जपानी घटनेतून स्वीकारलेली आहे. आणि जपानी घटनेतून ही संज्ञा आपण घेतलेली आहे. जपानी घटनेच्या कलम 31 मध्ये कायद्यानुसार प्रस्थापित केलेली प्रक्रिया किंवा कार्यपद्धती असा जो उल्लेख आहे तोच आपण आपल्या भारतीय राज्यघटनेमध्ये स्वीकारलेला आहे. आणि म्हणून प्रोसिजर एस्टॅब्लिश्ड बाय लॉ हा जो काही उल्लेख आहे तो आपल्या भारतीय राज्यघटनेमध्ये आपण जपानच्या घटनेतून स्वीकारलेला आपल्याला पाहायला मिळतो. आणि म्हणून कलम 21च्या रचने असणारी ही जी काही संज्ञा आहे ती विसरता कामा नये. आणि त्याचबरोबर कलम 21चा असणारा मेनका गांधी वर्सेस युनियन ऑफ इंडिया याही रचनातून असणारा जो काही खटला आहे त्यालाही आपण विसरता कामा नये, कारण की याही रचनातून आयोगाचे प्रश्न कधी कधी राहिलेले आहेत. कारण की कलम 21च्या अनुषंगाने मेनका गांधी वर्सेस युनियन ऑफ इंडिया या खटल्यामध्ये नैसर्गिक न्याय तत्व किंवा प्रिन्सिपल्स ऑफ नॅचरल जस्टिस याबाबतची जी काही चर्चा आहे ती झालेली होती. आणि त्यामुळे या ठिकाणी या कलम 21चा आणि मेनका गांधी वर्सेस युनियन ऑफ इंडिया या खटल्याचा खूप जवळचा संबंध आपल्याला पाहायला मिळतो. आणि म्हणून एक प्रकारे कोणती संज्ञा आपण जपानी घटनेच्या स्तरावर स्वीकारलेली आहे या कलम 21च्या दृष्टीने तेही इथं महत्त्वपूर्ण आहे. आणि एक प्रकारे जीवित व व्यक्तिगत स्वातंत्र्याचा संदर्भ इथंही महत्त्वपूर्ण आहे. त्यानंतर पुढे जर आपण पाहिलं तर या ठिकाणी रिट्स याचिकांच्या विषयी सुद्धा आयोगाकडून प्रश्न जे काय आहेत ते वारंवार विचारले गेलेले आहेत. आणि विशेषतः या ठिकाणी कलम 32च्या अनुषंगाने, कलम 226च्या अनुषंगाने, मग ते सर्वोच्च न्यायालयाच्या दृष्टीने असणारा रिट्स याचिका अधिकार क्षेत्र असेल किंवा उच्च न्यायालयाच्या पातळीवर कलम 226च्या दृष्टीने असणारा रिट्स याचिका अधिकार क्षेत्र असेल. आणि त्यातल्या त्यात कलम 226(4) यालाही आपण या ठिकाणी चांगल्या पद्धतीने लक्षात ठेवावं. कारण कलम 226(4) नुसार या ठिकाणी उच्च न्यायालयाचं जे काही रिट्स याचिका अधिकार क्षेत्र आहे ते सर्वोच्च न्यायालयापेक्षा अधिक व्यापक आहे. आणि त्यामुळे कलम 226(4)च्या अनुषंगाने सुद्धा आयोगाकडून प्रश्न हा बऱ्याच वेळा विचारलेला आहे. तर त्यामुळे कलम 226(4) मधली जी तरतूद आहे की सर्वोच्च न्यायालयापेक्षा उच्च न्यायालयाचं असणारं रिट्स याचिका अधिकार क्षेत्र हे अधिक व्यापक, अधिक विस्तारक पूर्वक आहे हे आपल्याला निश्चितच स्पष्ट करता येऊ शकेल. तर मग त्यात बंदी प्रतिष्ठानाविषयीच्या प्रश्नाचा संदर्भ जर आपण पाहिला तर या ठिकाणी तुम्हाला असंही चित्र पाहायला मिळेल किंवा एकदा आयोगाने असाही प्रश्न विचारले की एक प्रकारे एखाद्या व्यक्तीला शरीराने हजर करा म्हणजे नेमकं काय? तर देहोपस्थिती किंवा बंदी प्रतिष्ठीकरण. तर बंदी प्रतिष्ठानाविषयी प्रश्न विचारत असताना आयोगाने अशा वेगवेगळ्या पद्धतीने प्रश्न विचारण्यावर भर दिलेला आहे. परमादेश किंवा उत्प्रेक्षण, प्रतिषेध किंवा अधिकार प्रच्छा अशा हे जी काही वेगवेगळ्या प्रकारच्या रिट्स याचिका आहेत की ज्याच्यावर सुद्धा आयोगाचे एखादे तरी प्रश्न कधी ना कधी राहिलेले आहेत. पण त्यात बंदी प्रतिष्ठानाविषयीचे प्रश्न अधिकाधिक आपल्याला पाहायला मिळतील. आणि त्याचबरोबर कलम 32 आणि कलम 226च्या अनुषंगाने असणारे प्रश्नसुद्धा आपले या टॉपिकवर विचारले गेलेले आहेत. आणि त्यातल्या 226(4)लाही या ठिकाणी आयोगाने प्राधान्य दिलेलं आहे. तर मग या ठिकाणी हा जो काही संदर्भ आहे तो लक्षात ठेवा. पुढे जायच्या आधी छोटासा एक ब्रेक घेऊन आपण पुन्हा एकदा आपल्या एका महत्त्वपूर्ण अशा टॉपिकवर येतं किंवा एक प्रकारे आपल्या ॲपच्या बाबतीत थोडंसं बोलूया. तर एक लक्षात घ्या की इंडियन पॉलिटी बाय व्ही के शिंदे या ॲपच्या माध्यमातून आपल्या
सध्याच्या जे काही संयुक्त गट ब गट क पूर्व परीक्षा 2023 रचनेचा विचार केला किंवा राज्यसेवा पूर्व परीक्षा 2023 रचनेचा विचार केला तर वन डे रिव्हिजन बॅच जी काय आहे ती आपली सुरू आहे आणि जेणेकरून या ठिकाणी आपल्याकडे एक दिवस जी काही शिल्लक आहे त्या दिवसाचा विचार करता या ठिकाणी मी सांगू इच्छितो की ज्यांना कोणाला आपल्याला या एका दिवसामध्ये पूर्ण राज्यव्यवस्था आणि पूर्ण पॉलिटीची आपली रिव्हिजन घडून आणायची असेल तर ती योग्य पद्धतीने घडून आणण्याच्या हेतूने या ठिकाणी ही वन डे रिव्हिजन बॅच निश्चितच आपल्याला फायदेशीर ठरेल। तर एक प्रकारे केवळ 250 रुपयामध्ये असणारी ही वन डे रिव्हिजन बॅच जी आहे ती 10+ तासांची आहे। वॉच टाईम 3 तासांच्या कालावधीचा 3 पट आहे। व्हॅलिडिटी आहे 3 महिने की जी गट ब गट क पूर्व परीक्षा 2023 रचने निश्चितच आपल्याला फायदेशीर ठरणार आहे। आणि राज्यसेवा पूर्व परीक्षा 2023 रचने वन डे रिव्हिजन बॅच सुद्धा आपली सुरू आहे की जी सुद्धा एक प्रकारे एकूण 10+ तास आणि 20+ व्हिडिओची असणारी बॅच आहे। 3 तासांच्या कालावधीसह 3 पट वॉच टाईम आहे आणि व्हॅलिडिटी आहे 3 महिने। तर याही बॅचची फीस जी काय आहे ती फक्त 250 रुपये आहे। मित्रांनो, या दोन्ही बॅचेस किंवा विशेषतः या ठिकाणी संयुक्त गट ब गट क पूर्व परीक्षा 2023 रचने असणारी ही जी काही वन डे रिव्हिजन बॅच आहे यामध्ये सर्वच घटकांना हात घालून सर्व प्रकारचा जो काही आपला पूर्व परीक्षेचा सिलेबस आहे तो कव्हर करण्याचा पूर्ण अर्थाने प्रयत्न केलेला आहे आणि निश्चितच ती आपल्याला फायदेशीर ठरणारी बॅच असणार आहे। त्याचबरोबर या ठिकाणी पुढे जाऊया आपण मार्गदर्शक तत्वांच्या पातळीचा विचार केला तर या ठिकाणी कलम 36 आणि कलम 12चा असणारा संदर्भ की जो समान आहे। विशेषतः या ठिकाणी कलम 12 मध्ये राज्यीय संज्ञेची जी काही व्याख्या स्पष्ट केलेली आहे किंवा राज्यीय संज्ञेमध्ये नेमकं कोणकोणत्या गोष्टींचा समावेश होतो हा जो संदर्भ दिलेला आहे तोच संदर्भ कलम 36 मध्ये सुद्धा आपल्याला पाहायला मिळतो। त्यामुळे कलम 12 की जे मूलभूत हक्कामध्ये येतं आणि कलम 36 की जे मार्गदर्शक तत्वांमध्ये मोडतं तर या दोन्हींचाही असणारा समान संदर्भ जो आपण इथं लक्षात ठेवणं गरजेचं आहे किंवा राज्य संकल्पनेचा अर्थ की जो भाग 3 मधील कलम 12 मध्ये असलेलाच अर्थ आहे। राज्य या शब्दात भारत सरकार, संसद, राज्याचे शासन, राज्य विधिमंडळ, भारत सरकारच्या नियंत्रणाखालील स्थानिक व अन्य प्राधिकरणे यांचा समावेश त्याच्यामध्ये होतो। तर या अर्थाने असणारा हा संदर्भ। त्यानंतर कलम 37च्या पातळीवरचा संदर्भ सुद्धा का मी सांगतोय तर याच्यावर सुद्धा आयोगाने बऱ्याच वेळा प्रश्न विचारलेला आहे की कलम 37 अंतर्गत समाविष्ट असणाऱ्या ज्या काही भाग 4 मध्ये ज्या काही समाविष्ट असणाऱ्या तरतुदी आहेत म्हणजे मार्गदर्शक तत्वांच्या अंतर्गत ज्या काही समाविष्ट असलेल्या तरतुदी आहेत तर त्या संबंध तरतुदी कोणत्याही न्यायालयाकरवी अंमलबजावणी योग्य असणार नाहीत किंवा कोणत्याही न्यायालयात या मार्गदर्शक तत्वांच्या अंमलबजावणीच्या दृष्टीने या ठिकाणी न्यायालयात दाद मागता येऊ शकत नाही। मात्र ही जी काही संबंध मार्गदर्शक तत्वे आहेत ती शासन कारभारासाठी मूलभूत तत्वे आहेत किंवा मार्गदर्शक अशी तत्व आहेत। हा संदर्भ जो आहे तो कलम 37च्या बाबतीतचा आयोगाने बहुतांश वेळा विचारलेला आहे। कलम 38चा संदर्भ सुद्धा इथं महत्त्वपूर्ण यासाठी मी म्हणतोय की कलम 38चा संदर्भ हा पुढे या ठिकाणी घटनेच्या सरनाम्यामध्ये पण महत्त्वाचा आहे कारण की सरनाम्यामध्ये ज्या संदर्भाचा उल्लेख आपल्याला पाहायला मिळतो तो संदर्भ कलम 38 मध्ये पण पाहायला मिळतो। आता सरनाम्यामध्ये जो काही उल्लेख आपल्याला पाहायला मिळतो की सामाजिक, आर्थिक, राजनैतिक न्याय तर तोच संदर्भ इथंही आपल्याला पाहायला मिळेल सामाजिक, आर्थिक व राजकीय न्यायाद्वारे। तर त्यामुळे कलम 38 आणि सरनामा यांचा खूप जवळचा संबंध आहे आणि हाही आयोगाने मागे परीक्षेमध्ये विचारलेला आपल्याला पाहायला मिळेल की कलम 38 मध्ये जो संदर्भ आहे की राज्य त्यास शक्य होईल तितक्या परिणामकारक रीतीने सामाजिक, आर्थिक व राजकीय न्यायाद्वारे राष्ट्रीय जीवनाच्या सर्व घटकांमध्ये प्रेरणा निर्माण करेल अशी समाजव्यवस्था प्रस्थापित करून तिचे जतन करून लोककल्याणाचे संवर्धन करण्यासाठी प्रयत्नशील राहील अशी पूर्ण तत्त्व या ठिकाणी कलम 38 मध्ये आपल्याला पाहायला मिळते। म्हणजे जो काही मार्गदर्शक तत्वांचा मुख्य हेतू आहे लोककल्याण साध्य करणे तर त्या अर्थाने कलम 38चं महत्त्व आपल्याला सांगता येऊ शकेल। एवढंच नव्हे तर त्याचबरोबर कलम 39A पासून ते कलम 39F पर्यंतच्या सर्व तरतुदी बऱ्याच वेळा आयोगाने परीक्षेत विचारलेल्या आहेत। आपला या ठिकाणी जर आपलं प्रश्नपत्रिकांच्या पातळीवरचं असणारं जे काही निरीक्षण आहे ते जर चांगल्या पद्धतीने असेल तर तुम्ही असं लक्षात घेऊ शकाल की कलम 39A बाबतची तरतूद असेल, 39B बाबतची तरतूद असेल, कलम 39C बाबतची तरतूद असेल, कलम 39D बाबतची तरतूद असेल ते वेगवेगळ्या अँगलने या ठिकाणी परीक्षेमध्ये आयोगाने विचारलेली आहे। तुम्हाला माहीत असेल की मी या ठिकाणी याच्या मागच्या लेक्चरमध्ये पण कलम 42चा संदर्भ देऊन सुद्धा संभाव्य प्रश्न स्पष्ट केलेला होता की कोणत्या कायद्याद्वारे कलम 42 मध्ये तरतूद जी काय ती अंमलात आणली जाते किंवा कलम 39D मधली तरतूद ही कोणत्या कायद्याद्वारे अंमलात आणली गेलेली आहे। तर असे प्रश्न मी का सांगितलेले संभाव्य प्रश्नांमध्ये तर सांगायचा हेतू का की एक प्रकारे असे प्रश्न देण्यामागचा हेतू हाच होता की एक प्रकारे आयोगाने याच्या आधी तशा प्रकारचे प्रश्न जुन्या प्रश्नपत्रिकामध्ये विचारले। मी पुन्हा एकदा सांगतोय 2017 ते 2022 पुढच्याच प्रश्नपत्रिकांचा विचार न करता त्याच्या आधीच्याही गट बच्याही प्रश्नपत्रिकांचा संदर्भ तुम्ही लक्षात घ्या कारण की बहुतांश विद्यार्थी मागच्या प्रश्नपत्रिका जुन्या प्रश्नपत्रिकांचा संदर्भ शक्यतो लक्षात घेत नाहीत आणि म्हणून या ठिकाणी आपण बऱ्याच वेळा सीमित पद्धतीनेच फक्त ठराविक प्रश्नांपुरतच मर्यादित अभ्यास करतो।
तर मी जे काही संभाव्य प्रश्नांमध्ये बरेचसे प्रश्न स्पष्ट केलेले आहेत त्याचा संदर्भ कुठं ना कुठे या ठिकाणी मागच्या जुन्या प्रश्नपत्रिकांमध्ये सुद्धा पाहायला मिळतो आणि म्हणून या ठिकाणी मी एक प्रकारे पुन्हा आपल्याला सांगू इच्छितो की आपण केवळ 2017 ते 22 पुरताच विचार न करता त्याच्या आधीच्याही प्रश्नांचा संदर्भ विचार घेणं गरजेचं आहे आणि फक्त गट ब गट क पुरतंच नाही आहे तर इतरही अनेक प्रकारच्या खात्यांतर परीक्षेतल्या प्रश्नांचा संदर्भ सुद्धा आपण या अर्थाने विचार घेण्याची गरज आहे. तर 39A पासून 39F पर्यंतच्या जे काही संबंध तरतुदी आहेत मार्गदर्शक तत्त्वाच्या अनुषंगाने विशेषतः त्यातल्या त्या ठिकाणी एक प्रकारे उपजीविकेचे पुरेसे साधन स्त्री पुरुषांना समान यांचा हक्क या रचनातून असणारे तरतूद असेल किंवा कलम 39D पातळीवर समान कामाबद्दल समान वेतन पुरुष व स्त्रिया या दोघांना याबद्दलचा प्रश्न सुद्धा बऱ्याच वेळा विचारला गेलेला आहे. 39E आणि F4चा सुद्धा प्रश्न आयोगाने बहुतांश वेळा विचारलेला आहे. विशेषतः या ठिकाणी यामध्ये जो काही संदर्भ आयोगाने अधिकाधिक विचारलेला आपल्याला पाहायला मिळतो तो म्हणजे कोणता तर बालकांचे या अर्थाने सुद्धा आयोगाने प्रश्न विचारलेला आहे. आणि त्याचबरोबर या ठिकाणी कलम 39Fच्या पातळीचा विचार जर केला तर बालके आणि युवक या अर्थाने सुद्धा आयोगाने प्रश्न विचारलेला आपल्याला पाहायला मिळतो. तर त्यामुळे इथं ई मधली तरतूद आणि एफ मधली तरतूद जी आहे ती की जी या ठिकाणी वारंवार विचारलेली पाहायला मिळते आणि विशेषतः या ठिकाणी कलम 39F मधली तरतूद की जी 42व्या घटनानुसार ऍड झालेली आहे. मार्गदर्शक तत्त्वांमधल्या अशा कोणत्या तरतुदी आहेत की ज्या 42व्या घटनास्थळीने ऍड झालेल्या आहेत किंवा 86व्या घटनास्थळीने कलम 45 मध्ये तरतूद ऍड झालेली आहे. 97व्या घटनास्थळीनुसार कलम 43B मधली तरतूद ऍड झालेली आहे. तर अशा ज्या काय वेगवेगळ्या प्रकारच्या तरतुदी मार्गदर्शक तत्त्वामध्ये वेगवेगळ्या घटनास्थळीद्वारा ऍड झालेल्या आहेत तर त्यांचाही संदर्भ आपण विसरता कामा नये. मग ती 86वी घटनास्थळी असेल 97वी घटनास्थळी असेल 42वी घटनास्थळी असेल या सर्व ज्या काही मार्गदर्शक तत्त्वामध्ये ऍड झालेल्या नवीन तरतुदी आहेत की ज्या कोणत्या ना कोणत्या घटनास्थळीद्वारे ऍड झालेल्या आहेत तर त्याला आपण चांगल्या पद्धतीने तयार ठेवण्याची गरज आहे. आणि विशेषतः या 39A to F पर्यंतच्या तरतुदीला विचार घेण्याची गरज आहे. आणि त्याचबरोबर कलम 39A नुसार इथं ए जो आहे तो कॅपिटल आहे, इथला ए जो आहे तो स्मॉल आहे. विवक्षित तत्वे या सदराखाली कलम 39चं टायटल आहे आणि हे 42व्या घटनानुसार नव्याने ऍड केलेली तरतूद आहे. कलम 39A नुसार की समान न्याय व कायदेशीर मोफत सहाय्य व सल्ला की जी 42व्या घटनानुसार नव्याने ऍड केलेली तरतूद आहे. त्यानंतर कलम 40च्याही तरतुदीविषयी आयोगाने बऱ्याच वेळा प्रश्न विचारलेला आहे. विशेषतः राज्य सरकार पंचायत ग्रामपंचायत स्थापन करण्याची रचना योजना करेल गाव कारभारासाठी. आणि त्याचबरोबर कलम 44लाही अधिक विचार घेण्याची यासाठी गरज आहे का तर कलम 44 विषयीचा प्रश्न आयोगाने बऱ्याच वेळा विचारला तर आहेच आहे पण सध्याच्या पातळीवर याचा संदर्भ कोणत्या अर्थाने तर मागच्या काही कालावधीमध्ये आपण पाहिलं तर उत्तराखंड असेल गुजरात असेल या घटक राज्यामध्ये समान नागरी कायद्याच्या निर्मितीच्या रचनेत ज्या काही हालचाली झालेल्या आहेत किंवा राज्यसभेच्या पातळीवर भाजपच्या एका खासदाराने समान नागरिक कायद्याविषयीचं खाजगी विधेयक सुद्धा आपल्याकडे मांडलेलं होतं. तर त्याचा संदर्भ विचार घेता निश्चितपणाने समान नागरिक कायदा किंवा एकरूप नागरिक संहिता याच्यावर प्रश्न विचारायला वाव आहे युनिफॉर्म सिव्हिल कोडच्या रचनातून. त्यानंतर कलम 50ची तरतूद सुद्धा एकदा आयोगाने विचारलेली आहे की एक प्रकारे न्यायिक व प्रशासकीय खात्यांची फारकत करण्याची उपाययोजना राज्य करेल. म्हणजे आपल्याकडे स्वतंत्र न्यायव्यवस्थेचा विचार करता आणि सध्या स्वतंत्र न्यायव्यवस्थेची जी काही चर्चा पूर्ण देशपातळीवर मोठ्या प्रमाणात चालू आहे केंद्रीय कायदा मंत्री किरण रिजिजू आणि एक प्रकारे सर्वोच्च न्यायालय यांच्यामधला जो काही संघर्ष सध्या कॉलेजियम पद्धतीवरून पाहायला मिळतोय आणि त्यातून स्वतंत्र न्यायव्यवस्थेचा जो काही उलगडा होत चाललेला आहे स्वतंत्र न्यायव्यवस्थेची जी काही मोठ्या प्रमाणात चर्चा होत चाललेली आहे त्याचा विचार करता या ठिकाणी कलम 50चा संदर्भ हा महत्त्वपूर्ण आहे. तर त्यामुळे या ठिकाणी हाही कलम 50चा संदर्भ आपण लक्षात ठेवावा. आणखीन एक महत्त्वपूर्ण गोष्ट म्हणजे याच्यावर सुद्धा आयोगाने मागे प्रश्न विचारलेला आहे मार्गदर्शक तत्त्वांच्या पातळीवर ही पण गोष्ट महत्त्वाची आहे की जो काही तिहेरी तलाकच्या बाबतचा निर्णय आपल्याकडे केंद्र सरकारकडून घेतला गेला की तिहेरी तलाकची ही जी काही प्रथा आहे ती मुळीत काढून समाप्त केली गेलेली आहे आणि मुस्लिम महिलांना या कुप्रथेतून कायद्याने मुक्त केले असल्यामुळे 1 ऑगस्ट हा आता मुस्लिम महिला अधिकार दिवस म्हणून आपल्याकडे 2021 पासून साजरा होतोय. तर कोणता दिवस आहे हा मुस्लिम महिला अधिकार दिवस 1 ऑगस्ट हा मुस्लिम महिला अधिकार दिवस आहे. तर आता हा जो काही मुस्लिम महिला अधिकार दिवस म्हणून साजरा होतोय तर तो एक प्रकारे या 3 तलाकच्या प्रथेला मोडीत काढल्यामुळे साजरा होतोय. तर ही जी काही 3 तलाक हा दंडनीय अपराध म्हणून मान्य केलेला आहे आणि अधिकाधिक 3 वर्षांची शिक्षा आणि दंडाची तरतूद सुद्धा या कायद्यानुसार केली गेलेली आहे. तर 1 ऑगस्ट ही जी काही तारीख आहे मुस्लिम महिला अधिकार दिवस म्हणून तीही आयोगाकडून प्रश्न स्वरूपात विचारलेली आहे. त्यानंतर मूलभूत कर्तव्यांचा संदर्भ जेव्हा आपण पाहतो तेव्हा एक लक्षात घ्या की या मूलभूत कर्तव्यांच्या संदर्भामध्ये आपण या ठिकाणी या संबंध ज्या गोष्टी आहेत की ज्या लक्षात ठेवलेल्या असतातच पण त्यालाही पुन्हा एकदा नजरेखालून घाला का तर या ठिकाणी वारंवार आपण जर त्याला पाहत असेल तर निश्चितपणे त्याच्याबाबतची कोणतीही चूक आपली होणार नाही.
तर विशेषतः या ठिकाणी या ज्या काही बेसिक गोष्टी आहेत मूलभूत कर्तव्याबाबतच्या, की कोणत्या घटनांनुसार मूलभूत कर्तव्य ॲड केली गेली, कोणत्या कलमात, कोणत्या भागात, आणि त्याचबरोबर या ठिकाणी 1976च्या 42व्या घटनेनुसार किती मूलभूत कर्तव्य ॲड केली गेली, नव्याने जे काही 11 मूलभूत कर्तव्य आहे ते कोणत्या घटनांद्वारा ॲड केलं गेलं, ते नेमकं कोणतं आहे. त्यानंतर एक प्रकारे या ठिकाणी सोव्हिएत रशियाच्या राज्यघटनेपासून प्रेरणा घेऊन या मूलभूत कर्तव्यांचा भारतीय राज्यघटनेत केलेला स्वीकार, सुवर्णसिंह समितीच्या शिफारशीनुसार झालेला एक प्रकारे समावेश. त्याचबरोबर या ठिकाणी याही बाबतीत आयोगाने प्रश्न गट ब गट क मध्ये मूलभूत कर्तव्याविषयी विचारलेले आहेत. विशेषतः असे मूलभूत कर्तव्य की जी या ठिकाणी पालन नाही केली गेली तर दंडाची तरतूद आपल्याकडे आहे का, तर कोणत्याही प्रकारच्या दंडाची किंवा शिक्षेची घटनेत तरतूद नाही आहे. आणि कर्तव्यांचे पालन न केल्यास दंड व शिक्षेची तरतूद असली पाहिजे किंवा असावी अशी शिफारस सुवर्णसिंह समितीने केलेली होती. एवढंच नव्हे तर या टॉपिकवर सुद्धा आयोगाने प्रश्न विचारलेला आहे की कोणता असा देश आहे की ज्या देशाच्या घटनेमध्ये मूलभूत कर्तव्यांची सूची ही दिली गेलेली आहे की जो एक लोकशाही प्रधान देश आहे. तर एक लक्षात घ्या की कॅनडा, फ्रान्स, जर्मनी, अमेरिका, ऑस्ट्रेलिया हे लोकशाही देश वगळता केवळ जपानची अशी घटना आहे की ज्या जपानच्या घटनेमध्ये मूलभूत कर्तव्यांची सूची ही दिली गेलेली आहे. जपान हा मूलभूत कर्तव्यांची सूची आपल्या घटनेमध्ये देणारा जगातील लोकशाही देशामधला एकमेव देश आहे किंवा एकमेव त्यांची घटना आहे. त्याचबरोबर मूलभूत कर्तव्याविषयी केवळ जे सुवर्णसिंह समितीचंच असणारं योगदान आहे याचा भाग नाही आहे, तर अटल बिहारी वाजपेयी सरकारच्या काळात स्थापन केलेल्या JS वर्मा समितीचीही या ठिकाणी मूलभूत कर्तव्याची चर्चा झालेली आपल्याला पाहायला मिळते. 1999 मध्ये ही समिती स्थापन झाली होती आणि मूलभूत कर्तव्यांची नागरिकांच्या माध्यमातून अंमलबजावणी करण्यासाठी काय कायदेशीर उपाययोजना किंवा तरतुदी करता येऊ शकतील या हेतूने JS वर्मा समितीची स्थापना 1999 मध्ये केली गेलेली होती. आणि विभिन्न प्रकारच्या पर्यावरणाशी संबंधित अनेक जनहित याचिकांमध्ये मूलभूत कर्तव्यांचा आग्रह जो काय तो धरण्यात आलेला आहे, कारण की मूलभूत कर्तव्यामध्ये पर्यावरणाच्या दृष्टीतून असणाऱ्या मूलभूत कर्तव्य सुद्धा आपल्याला पाहायला मिळतं. त्यानंतर एक प्रकारे राज्यसभा किंवा भारतीय संसदेचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा भारतीय संसदेविषयीच्या पातळीवर या ठिकाणी जे काही प्रश्न आयोगाने विचारलेले आहेत त्या प्रश्नांमध्ये साधारणपणे हा जो संदर्भ आहे तो आपण चांगल्या पद्धतीने लक्षात ठेवावा. विशेषतः या दृष्टीतून आयोगाने प्रश्न विचारलेला आहे. 238 + 12 250 असणारी राज्यसभेची सदस्यसंख्या, सदस्याच्या पातळीवर असणारी 285 सदस्यसंख्या, त्यातल्या त्या ठिकाणी 5 केंद्रशासित प्रदेशांची लोकसंख्या खूपच कमी असल्याने तिथं राज्यसभेत त्यांना प्रतिनिधित्व दिले गेलेलं नाही आहे. किंवा दिल्लीच्या पातळीवरचं असणारं राज्यसभेतलं प्रतिनिधित्व आहे 3, पोंडिचेरीच्या पातळीवरचं असणारं 1, आणि आणखीन एक महत्त्वपूर्ण गोष्ट की जम्मू काश्मीरच्या पातळीवर असणारं प्रतिनिधित्व जे काय आहे ते 4, की जे लक्षात ठेवावं. अलीकडच्या काही एकंदरीत जम्मू काश्मीरच्या बाबतीत घटनांचा संदर्भ जर पाहिला तर या ठिकाणी जम्मू काश्मीरचं राज्यसभेतलं असणारं प्रतिनिधित्व सुद्धा आपण विचार घेण्याची गरज आहे. त्याही बाबतीत प्रश्न विचारला जाऊ शकतो. कोणत्या क्षेत्रातून या ठिकाणी नामनिर्देशन होतं, तर साहित्य, कला, विज्ञान, समाजसेवा या क्षेत्रातून नामनिर्देशन होतं. राष्ट्रपतींच्या माध्यमातून 12 सदस्यांचंही नामनिर्देशन होत असतं. आणि कोणते सदस्य की जे राज्यसभा सदस्यांना निवडून देत असतात, तर निवड जे काय तर राज्यांच्या निर्वाचित विधानसभा सदस्यांद्वारे किंवा आमदारांद्वारे होत असते एकूण संख्येने मतदान पद्धतीनुसार. लोकसभेच्या पातळीवर सुद्धा जर विचार केला तर लोकसभेच्या पातळीवरची असणारी जी काही कमाल सभासद संख्या आहे ती नेमकी किती आहे, सध्याच्या पातळीवर असणाऱ्या सदस्यांचं स्वरूप नेमकं कसं आहे, आणि त्याच पातळीवर या ठिकाणी नवीन बदल जो आता आपल्याकडे 2024च्या लोकसभा निवडणुकांमध्ये पाहायला मिळणार आहे, विशेषतः केंद्रशासित प्रदेशांच्या पातळीवरचा झालेला बदल म्हणजे कोणता, तर एक प्रकार 13 केंद्रशासित प्रदेशांची असणाऱ्या जागांची संख्या ती वाढून आता 19 होणार आहे, कारण की जम्मू काश्मीर आणि लडाखचे म्हणून 6 ज्या जागा आहेत त्या आता त्याच्यामध्ये ॲड होणार आहेत. तर त्या अनुषंगाने हा एक बदल आपल्याला सांगता येऊ शकेल. त्याचबरोबर 2 अँग्लो इंडियन जागांचा संदर्भ सुद्धा आपल्याला महत्त्वपूर्ण आहे, कारण की 2 अँग्लो इंडियन जागांचं असणारं आरक्षण आता रद्द झालेलं 104व्या घटनानुसार, आणि त्यामुळे हे जे काही सदस्यसंख्येच्या पातळीवरचे झालेले नव्याने बदल जे आहेत तेही आपण इथं लक्षात ठेवण्याची गरज आहे. 104वी घटना असते कशाशी संबंधित होती, तर एक प्रकारे या ठिकाणी 2 गोष्टींशी संबंधित आहे. अँग्लो इंडियनचं असणारं आरक्षण तर रद्द झालेलंच आहे, कलम 331 आणि कलम 333 सुद्धा निरसित केलेला आहे, नष्ट केलेला आहे. पण त्याचबरोबर या ठिकाणी 104व्या घटनेनुसार आणखीन एक महत्त्वपूर्ण गोष्ट केलेली आहे, म्हणजे लोकसभा आणि विधानसभामध्ये असणारं SC आणि ST समाज असणारं जे काही राजकीय आरक्षण आहे, राखीव जागांचं जे आरक्षण आहे ते कलम 334 द्वारा 70 वर्षावरून 80 वर्षे म्हणजेच 10 वर्षाने वाढवलेलं आहे 25 जानेवारी 2030 पर्यंत. तर ही पण बाब आपण प्रकर्षाने पाहावी. त्याचबरोबर आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा जो मी इथं स्पष्ट करतोय तो म्हणजे कोणता, तर एक प्रकारे
लाभाचे पद या रचनातून असणारी घटनात्मक तरतूद. याचा संदर्भ मी का देतोय, त्याचं कारण असं आहे की या ठिकाणी काही दिवसांपूर्वी आपल्याकडे झारखंडचे असणारे मुख्यमंत्री एक प्रकारे हेमंत सोरेन यांच्यावर एक प्रकारे निवडणूक आयोगाच्या माध्यमातून लाभाच्या पदाच्या दृष्टीने जी काही कारवाई आहे ती झालेली होती. तर त्या दृष्टीने जर का संदर्भ विचारात घेऊन प्रश्न विचारला गेला की लाभाच्या पदाच्या दृष्टीतून घटनात्मक तरतुदी कोणत्या कलमात आहेत, तर निश्चितपणे आपल्याला सांगता येईल की लाभाच्या पदाच्या दृष्टीतून घटनात्मक तरतुदी कलम 102 नुसार आपल्याला संसदेच्या स्तरावर पाहायला मिळते आणि कलम 191 नुसार या ठिकाणी एक प्रकारे राज्य विधिमंडळाच्या स्तरावर पाहायला मिळते. म्हणजे ही खासदारांना लागू पडते आणि ही आमदारांना लागू पडते. कोणत्या कारणास्तव या ठिकाणी खासदार किंवा आमदार यांना लाभाच्या पदाच्या अपात्र ठरवलं जाऊ शकतं, तर त्याचा तपशील या प्रकारचा आहे की या संबंध कारणास्तव या ठिकाणी खासदार किंवा आमदार यांना लाभाच्या पदाच्या अपात्र ठरवलं जाऊ शकतं घटनेतील तरतुदीनुसार. कोणत्या, तर जर आमदार किंवा खासदाराने केंद्र सरकार किंवा राज्य सरकारच्या नियंत्रणाखाली लाभाचे पद स्वीकारले असेल तर आमदारकी किंवा खासदारकी रद्द होऊ शकते. पण याचे स्पष्टीकरण हे दिलेलं आहे की केंद्रीय किंवा राज्याचे मंत्री लाभाचे पद धारण करीत आहेत असे समजले जात नाही. म्हणजे मंत्रीपद हे लाभाचं पद आहे असं समजलं जात नाही. जर ती व्यक्ती मनोविकल किंवा वेड लागलेली असेल आणि सक्षम न्यायालयाने तसं घोषित केलेलं असेल तर सुद्धा अपात्र समजलं जाऊ शकतं. जर व्यक्ती ती अविमुक्त नादार किंवा दिवाळखोर म्हणून घोषित केलेली असेल तर त्याही वेळेस त्याला अपात्र समजलं जाऊ शकतं. जर ती व्यक्ती भारताची नागरिक नसेल अथवा त्याने स्वच्छेने परकीय देशाचं नागरिकत्व स्वीकारलं असेल तर त्याही पातळीवर या ठिकाणी त्यांना एक प्रकारे अपात्र समजलं जाऊ शकतं. किंवा संसदेने केलेल्या कोणत्याही कायद्याद्वारे सदस्यत्वासाठी अपात्र झाले असेल तर त्याही पातळीवर त्यांना अपात्र समजलं जाऊ शकतं. एवढंच नव्हे तर 1951चा जो काही लोकप्रतिनिधित्व कायदा 1951 आहे तर त्या कायद्यातील कोणकोणत्या कारणास्तव या ठिकाणी एक प्रकारे लाभाच्या पदाच्या दृष्टीने खासदार किंवा आमदारांना अपात्र समजलं जाऊ शकतं, यालाही आपण इथं विचार घेण्याची गरज आहे. तर त्याही बाबतची मी माहिती संभाव्य प्रश्न विश्लेषणाच्या अंतर्गत दिलेली आहे की 1951च्या लोकप्रतिनिधित्व कायद्यानुसार सुद्धा कोणत्या कारणास्तव या ठिकाणी लाभाच्या पदाच्या दृष्टीने अपात्र समजलं जाऊ शकतं. त्यानंतर या ठिकाणी संसदेतील आणि राज्य विधिमंडळातील वैधानिक कार्यपद्धती. आता हा जो घटक आहे तो प्रकर्षाने मी का सांगतोय, याचं कारण असं आहे की या ठिकाणी याच्यावर सुद्धा आयोगाने बऱ्याच वेळा प्रश्न विचारलेले. जर आपण मागच्या प्रश्नपत्रिका काढून पाहिल्या तर वैधानिक कार्यपद्धती, मग ती संसदेच्या पातळीवरची वैधानिक कार्यपद्धती असो किंवा घटक राज्य पातळीवरची असणारी वैधानिक कार्यपद्धती किंवा राज्य विधिमंडळाच्या पातळीवरची वैधानिक कार्यपद्धती असो, तर यातले जे काही महत्त्वपूर्ण कलम आहेत कोणते, तर कलम 107(3), 107(4) आणि 107(5) नुसार ज्या काही तरतुदी आहेत की ज्या या ठिकाणी आपल्याला पाहणं गरजेचं आहे की सत्र समाप्ती झाली कारणामुळे किंवा सत्र वाचनाच्या कारणामुळे या ठिकाणी आपल्याकडे विधेयक व्यपगत होणार नाही किंवा नष्ट होणार नाही किंवा विधेयक अप्रभावित होतात. तर हे जे काही या ठिकाणी संदर्भ आहेत कलम 107(3), कलम 107(4), कलम 107(5) नुसार संसदेच्या स्तरावरचे आणि त्याचबरोबर कलम 196(3), 196(4), 196(5) नुसार घटक राज्य विधिमंडळाच्या स्तरावरचे जे संदर्भ आहेत की ज्यामध्ये विधेयक कोणत्या कालखंडात विभागत होते किंवा नष्ट होते, कोणत्या कालखंडात नष्ट होत नाही, तर याबाबतचे जे संदर्भ या ठिकाणी या तिन्ही कलमांच्या स्तरावर संसद आणि घटक राज्य मंडळ विधिमंडळाच्या दृष्टीने स्पष्ट केलेले आहेत. तर ते सर्व संदर्भ आपण चांगल्या पद्धतीने तयार ठेवावेत, कारण की याच्यावर आयोगाने बहुतांश वेळा प्रश्न विचारलेले आहेत. त्याचबरोबर या ठिकाणी कलम 108ची तरतूद की जी दोन्ही सभागृहांच्या संयुक्त बैठकीविषयीची तरतूद आहे की जी राज्य विधिमंडळास लागू होत नाही. ती फक्त कुठं लागू होते, तर संसदेलाच लागू होते. आणि भारताच्या पातळीवर जर विचार करा तर या ठिकाणी आज पाहतो फक्त 3च वेळा संयुक्त बैठक संसदेच्या दोन्ही सभागृहांची पार पडलेली आहे. हुंडा प्रतिबंध कायदा 1961 दृष्टीने किंवा बँकिंग सर्व्हिस कमिशन रिपेल बिल दृष्टीने किंवा पोटा कायद्याच्या दृष्टीने. तर अशा प्रकारचे हे जे काही 3 विधेयक की ज्याच्याबद्दल या ठिकाणी आपल्याकडे एक प्रकारे संसदेची संयुक्त बैठक किंवा संयुक्त अधिवेशन पार पडलेलं आहे. आणि या तिन्ही बैठकीमध्ये मतदान करणारे एकमेव एक लोकसभा सदस्य आणि माजी पंतप्रधान राहिलेली व्यक्ती म्हणजे अटल बिहारी वाजपेयी. तर याच्यावर सुद्धा मी आपल्या संभाव्य प्रश्नामध्ये संदर्भ जो काय तो दिलेला होता, प्रश्न जो काय तो दिलेला होता. तर अशा या तिन्ही संयुक्त बैठकांच्या अंतर्गत माजी पंतप्रधान राहिलेल्या अटल बिहारी वाजपेयी यांनी मतदान केलेलं आहे या तिन्ही संयुक्त बैठकांमधल्या विधेयकांवर. तर त्या दृष्टीने सुद्धा आपण बाब लक्षात ठेवावी. याचबरोबर या ठिकाणी कलम 108 मध्ये तरतूद संसदेच्या वैधानिक कार्यपद्धतीमध्येच लागू आहे, ती राज्य विधिमंडळाला लागू होत नाही. आणि आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे कोणता, तर संसदीय तंत्र किंवा आयुधे. प्रश्नोत्तराचा तास, शून्य तास, स्थगन प्रस्ताव, लक्षवेधी सूचना किंवा सभात्याग किंवा कपात सूचना
अशा ज्या काही वेगवेगळ्या प्रकारच्या या ठिकाणी संसदीय आयुध किंवा संसदीय तंत्र आहेत की ज्याच्यावर आयोगाने प्रश्न बऱ्याच वेळा विचारलेले आपल्याला पाहायला मिळतात. आणि जनरली आपल्या वैधानिक कार्यपद्धती आणि संसदीय तंत्र किंवा संसदीय आयुधाविषयीचे प्रश्न चुकतात. का चुकतात? कारण की आपण त्याविषयीचा अभ्यास सखोल पद्धतीने करत नाहीत म्हणून. त्यामुळे मी पुन्हा वारंवार या ठिकाणी विनंती करतोय किंवा सांगतोय की एक प्रकारे हा जो काही भाग आहे कलम 107.3, 107.4, 107.5चा किंवा कलम 196.3, 4, 5चा आणि संसदीय आयुध किंवा तंत्रांविषयीचा तो आपण न चुकता योग्य पद्धतीने अभ्यासावा. त्याच्यावर थोडीशी ठिकाणी चांगल्या पद्धतीने जी काही नजर आहे ती आपण टाकावी. आणि त्यातल्या त्यात प्रश्नोत्तराचा तास, 0 तास, लक्षवेधी सूचना, स्थगन प्रस्ताव, सभात्याग किंवा कपात सूचना या सगळ्या विषयीचे प्रश्न जे काय ते संभाव्य प्रश्न विश्लेषणामध्ये मी चांगल्या पद्धतीने घेतलेले आहेत. ते आपण रिपीट अगेन पाहिले तरी चालतील. त्यानंतर पुढचा जो भाग आहे तो म्हणजे काय, तर याच्यावर सुद्धा आयोगाने प्रश्न विचारलेले आहेत. विशेषतः हा जो भाग आहे तो आपण सहसा पाहत नाहीत, पण प्रश्न आयोगाने विचारलेला आहे. कोणता? तर याच्यावर सुद्धा मी संभाव्य प्रश्न विश्लेषणामध्ये प्रश्न दिलेले आहेत, कारण की प्रश्न विचारले गेलेले आहेत म्हणून. तर आता एक लक्षात घ्या की घटनेच्या कलम 211 नुसार सर्वोच्च उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाच्या अनुषंगाने राज्याच्या विधिमंडळात कोणतीही चर्चा करता येणार नाही अशी तरतूद आहे. कोणत्या कलमानुसार? कलम 211 नुसार की सर्वोच्च उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाच्या अनुषंगाने कुठं चर्चा करता येणार नाही, तर राज्याच्या विधिमंडळात कोणतीही चर्चा करता येणार नाही. ही तरतूद सुद्धा आयोगाने परीक्षेत विचारलेली आहे. त्याचबरोबर घटनेच्या कलम 121 नुसार सर्वोच्च उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाच्या अनुषंगाने संसदेत सुद्धा कोणतीही चर्चा करता येणार नाही. जशी राज्य विधिमंडळात चर्चा करता येणार नाही तशी संसदेत सुद्धा करता येणार नाही. एक जी तरतूद आहे ती कलम 121 नुसार आहे, दुसरी जी आहे ती कलम 211 नुसार आहे. म्हणजे सर्वोच्च उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाच्या अनुषंगाने राज्य विधिमंडळात कोणतीही चर्चा करता येणार नाही, कलम 211, आणि सर्वोच्च उच्च न्यायालयाच्या निर्णयात दिलेल्या निर्णयाच्याच अनुषंगाने संसदेत सुद्धा चर्चा करता येणार नाही, कलम 121. त्याचबरोबर घटनेच्या कलम 122 नुसार त्याच्या उलट बाजू पाहायला मिळते की न्यायालयाने संसदेच्या कामकाजाबाबत चौकशी करायची नाही. म्हणजे जसं या ठिकाणी एक प्रकारे सर्वोच्च न्यायालयाच्या किंवा उच्च न्यायालयाच्या निर्णयांची चर्चा संसदेत किंवा राज्य विधिमंडळात करता येत नाही, तसंच न्यायालयांना सुद्धा संसदेच्या कामकाजाबाबतची चौकशी करता येत नाही, करायची नाही अशी तरतूद घटनेमध्ये स्पष्ट केलेली आहे कलम 122 द्वारा. आणि कलम 212 द्वारा सुद्धा न्यायालयाने राज्याच्या विधिमंडळाच्या कामकाजाबाबतची चौकशी करायची नाही अशी तरतूद आहे. म्हणजे याला आपण या ठिकाणी कोणत्या अर्थाने म्हणू शकतो, तर सेपरेशन ऑफ पॉवर. म्हणजे आपल्याकडे सत्ता विभाजनाचा जो सिद्धांत स्वीकारला गेलेला आहे त्याचा जर विचार केला तर या ठिकाणी कुणी कोणाच्या कामामध्ये हस्तक्षेप करायचा नाही किंवा कोणाच्या भूमिकेमध्ये या ठिकाणी हस्तक्षेप करायचा नाही आहे. याला आपण सेपरेशन ऑफ पॉवरच्या बेसिसवर विचार घेऊ शकतो आणि यातून आपल्याकडे सत्ता संतुलन ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर याबाबतचे प्रश्न संभाव्य प्रश्नोत्तरामध्ये मी घेतलेले आहेत, तर ते आपण या संबंध कलमांच्या तरतुदीच्या आधारावर निश्चितपणे तयार ठेवावेत. त्यानंतर आणखीन एक महत्त्वपूर्ण भाग म्हणजे कोणता, तर भारताच्या घटनेमध्ये असणारं महत्त्वपूर्ण असं पद भारताचा महान्यायवादी आणि त्याचबरोबर भारत राज्याचा महाधिवक्ता. तर मित्रांनो एक लक्षात घ्या की मागच्या संबंध प्रश्नपत्रिका जर तुम्ही काढून पाहिल्यात तर या टॉपिकवर बऱ्याच वेळा प्रश्न विचारलेले आहेत. तर त्यामुळे हे दोन्ही पदांशी संबंधित असणारे जे काही तरतुदी घटनेतल्या आहेत, मग भारताच्या महान्यायवादी पदाबाबतच्या तरतुदी असतील किंवा राज्याच्या महाधिवक्तेबाबतच्या पदाच्या तरतुदी असतील, तर त्या पदाच्या तरतुदीच्या अनुषंगाने सुद्धा आणि त्यांच्या अधिकार व कार्यचर्चेने सुद्धा संबंध ज्या काही माहिती आहे ते आपण तयार ठेवणं गरजेचं आहे. विशेषतः कलम 76च्या अंतर्गत महान्यायवादी पदाची तरतूद आहे आणि कलम 88 नुसार त्याच्या एक प्रकारे विशेषाधिकारांचा संदर्भ आपल्याला पाहायला मिळतो, तर तोही इथं आपण पाहावा. तसंच कलम 165च्या पातळीवर असणार राज्याच्या महाधिवक्त्या पदाबाबतची तरतूद असेल आणि कलम 177 नुसार महाधिवक्तेला असणाऱ्या विशेष अधिकाराबाबतचा संदर्भ जो काय तोही आपण पाहावा. तर एक लक्षात घ्या की विधिविषयक बाबींवर भारत सरकारला सल्ला देणे, त्याला नेमून दिलेली जातील अशी इतर विधिविषयक कामे करणे, भारताच्या राज्यक्षेत्रातील न्यायालयामध्ये भारत सरकारची बाजू मांडणे, संसदेच्या कोणत्याही सभागृहात हजर राहणे, संसदेतील सदस्यांनी विधेयकावर प्रश्न विचारल्यास महान्यायवादीला उत्तर द्यावे लागतात, कोणत्याही सभागृहातील कामकाजात भाग घेणे आणि भाषण करणे, संयुक्त बैठकीत हजर राहणे, सभागृहांच्या संयुक्त बैठकीत हजर राहणे, संसदेच्या ज्या समितीत त्याचे नाव सदस्य म्हणून घातलेले असेल अशा कोणत्याही समितीत भाषण करण्याचा आणि त्यांच्या कामकाजात भाग घेण्याचा त्याला अधिकार असतो, मात्र त्याला मतदानाचा अधिकार नसतो किंवा मतदानाचा हक्क असणार नाही. तर या ज्या काही संबंध तरतुदी महान्यायवादी पदाच्या बाबतच्या कलम 76 आणि कलम 88च्या स्तरावर स्पष्ट केलेल्या घटनेमध्ये तर त्याही आपण चांगल्या तयार ठेवाव्यात. आणि अशाच प्रकारच्या तरतुदी कलम 165 आणि 177च्या स्तरावर महाधिवक्त्याच्या पदाच्या दृष्टीने सुद्धा आपण तयार ठेवण्याची गरज आहे. त्यानंतर पुढचा भाग म्हणजे कोणता, तर याच्यावर सुद्धा आयोगाने मागच्या प्रश्नपत्रिकाचा संदर्भ आपण जर पाहिला तर प्रश्न विचारलेला आपल्याला पाहायला मिळतील गट ब आणि गट क च्या दृष्टीने. माझा पहा की कोणत्या,
तर मागे आयोगाने जो प्रश्न विचारलेला आहे त्यातल्या स्तरावर 2008च्या परिसमान आदेशानुसार एक प्रकारे या ठिकाणी घटक राज्यातील असणारं अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींचं लोकसभेतलं राखीव जागांचं प्रतिनिधित्व या अनुषंगाने प्रश्न विचारलेला होता. आणि विशेषतः या ठिकाणी एक प्रकारे प्रश्न विचारत असताना कोणत्या घटक राज्याच्या पातळीवर एक प्रकारे अनुसूचित जमातींना प्रतिनिधित्व दिले गेलेलं नाहीये या अर्थाने या ठिकाणी प्रश्न जो काय तो विचारला गेलेला होता. तर आता एक लक्षात घ्या की बिहार एकूण 40 जागा आहेत आणि त्या पातळीवर या ठिकाणी जर विभागणी पाहिली तर ते आपल्याला या ठिकाणी अनुसूचित जातींना 6 जागा आणि अनुसूचित जमातींना 0 जागा आहेत. ओडिशाच्या पातळीवर विचारतं एकूण जागा 21 आणि अनुसूचित जातींना 3 जागा, अनुसूचित जमातींना 5 जागा. तामिळनाडूच्या पातळीवर एकूण जागा 39, अनुसूचित जातींना 7 आणि अनुसूचित जमातींना 0. उत्तर प्रदेश एकूण जागा 80, अनुसूचित जातींना 17 आणि अनुसूचित जमातींना 0. तर इथं या ठिकाणी आयोगाने प्रश्न विचारत असताना असं प्रश्न विचारला होता की कोणत्या घटक राज्यामध्ये एक प्रकारे या अनुसूचित जमातींचं असणारं लोकसभेतलं प्रतिनिधित्व हे एक प्रकारे 0 किंवा 0 स्वरूपात आहे, किंवा कोणत्या असे घटक राज्य आहे की जिथं या ठिकाणी अनुसूचित जमातींचं प्रतिनिधित्व हे 5 असं आपल्याला पाहायला मिळतं. तर या दोन्ही अर्थाने या ठिकाणी हे जे काही राखीव जागांचं असणारं त्या घटक राज्यांच्या पातळीवर असणारं प्रमाण हे आपण 2008च्या परिसमान आदेशानुसार विचारात घेणं गरजेचं आहे. तर याही अनुषंगाने जर एखादा प्रश्न विचारला तर आपल्याला माहिती असावं. याचबरोबर या ठिकाणी ही पण बाब लक्षात ठेवावी की महाराष्ट्राच्या पातळीवर विधानसभेतल्या अनुसूचित जाती आणि जमातींचं असणारं प्रतिनिधित्व हे नेमकं कसं आहे. तर एक प्रकारे 2019च्या विधानसभा निवडणुकीचा संदर्भ विचार घेता अनुसूचित जातींचं महाराष्ट्रातल्या विधानसभेतलं प्रतिनिधित्व आहे 29 आणि अनुसूचित जमातींचं असणारं प्रतिनिधित्व जे आहे ते 25 आहे. तर याच्यावर सुद्धा आयोगाने प्रश्न मागं विचारलेला आहे. त्यानंतर आणीबाणीविषयकच्या जे काही तरतुदी आहेत त्याचाही संदर्भ इथं आपण चांगल्या पद्धतीने तयार ठेवावा. विशेषतः आणीबाणीच्या कलम 352 पासून 360 पर्यंतच्या ज्या काही संबंध तरतुदी आहेत की ज्याच्यावर आयोगाने प्रश्न विचारलेले आहेत कोणत्या ना कोणत्या स्वरूपात. मग कलम 352चा संदर्भ असेल, कलम 356चा संदर्भ असेल, कलम 355चाही संदर्भ आयोगाने विचारलेला आहे. त्याचबरोबर कलम 358 आणि 359च्या दृष्टीने सुद्धा प्रश्न आयोगाने विचारलेला आणि विशेषतः कलम 359च्या पातळीवरचा प्रश्न जो काय तो आयोगाने एकदा विचारलेला होता. 358च्या स्तरावर सुद्धा प्रश्न जो काय तो आयोगाने विचारलेला आहे आणि कलम 360च्या दृष्टीने असणारी आर्थिक आणीबाबतची तरतूद. तर त्यामुळे या संबंध 352 पासून 360 पर्यंतच्या जे काही संबंध आणीबाणीविषयक तरतुदी आहेत त्यालाही आपण चांगल्या पद्धतीने तयार ठेवण्याची गरज आहे, कारण की या दृष्टीने सुद्धा आयोगाकडून प्रश्न विचारले गेलेले आहेत. त्यानंतर या ठिकाणी भारतीय राज्यघटनेचं असणारं कलम 136 की जे सर्वोच्च न्यायालयाच्या अधिकार क्षेत्राशी संबंधित आहे. विशेषतः गट क च्या दृष्टीतून मी याचा संदर्भ वारंवार या ठिकाणी विचार घेईन का तर गट क च्या एक्झाममध्ये कलम 136 विषयी 2दा प्रश्न विचारलेला आहे. तर याचा संदर्भ आपण विशेष पद्धतीने लक्षात ठेवावा. कलम 136 की जे सर्वोच्च न्यायालयाच्या विशेष अनुज्ञा अधिकार क्षेत्राशी रिलेटेड आहे, विशेष याचिका अधिकार क्षेत्राशी रिलेटेड आहे. यातली विशेषतः कोणती तरतूद तर कलम 136(1) नुसार असणारी तरतूद आणि कलम 136(2) नुसार असणारी तरतूद. तर आता विशेषतः या ठिकाणी कलम 136(1) नुसार जी तरतूद आहे ती काय की सर्वोच्च न्यायालय हे भारतातील कोणत्याही न्यायालयाने कोणताही निर्णय दिलेला असला, मग कोणत्याही न्यायालयाने म्हणजे कोणत्याही न्यायालयाने याचा अर्थ काय तर एक प्रकारे या ठिकाणी उच्च न्यायालय असो किंवा कनिष्ठ न्यायालय असो अशा कोणत्याही न्यायालयाने किंवा न्यायाधिकरणाने निर्णय दिलेला असला तरी त्या निर्णयाला काही निर्णय दिलेला असला तरी त्याविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात अपील करण्यास विशेष अनुज्ञा किंवा परवानगी देऊ शकेल. कोण देऊ शकेल तर सर्वोच्च न्यायालय. ही कलम 136(1) नुसार असणारी तरतूद ही आपण चांगल्या पद्धतीने तयार ठेवावी. एवढंच नव्हे तर प्रश्न असा समजा विचारला गेला की कलम 136(1) मधली तरतूद खालीलपैकी कोणत्या न्यायालयांना लागू होते तर उच्च न्यायालय, जिल्हा न्यायालय किंवा न्यायाधिकरण यांना लागू होते. हेही आपण इथं लक्षात ठेवण्याची गरज आहे. का तर या न्यायालयाने दिलेला कोणत्याही निर्णयाच्या अनुषंगातून या ठिकाणी विशेष अनुज्ञा सर्वोच्च न्यायालय देऊ शकते किंवा विशेष परवानगी या ठिकाणी याचिका दाखल करण्यासाठी देऊ शकते इथं म्हणता येऊ शकेल. आणि कलम 136(2) ची तरतूद सुद्धा आपण तयार ठेवावी. का तर या ठिकाणी कलम 136(2) नुसार एक अपवाद स्पष्ट केलेला आहे की सैनिकी न्यायालय किंवा कोर्ट मार्शल रिलेटेड असणाऱ्या प्रकरणामध्ये विशेष अनुज्ञा सर्वोच्च न्यायालयाच्या स्तरावर या ठिकाणी विचार घेतली जाऊ शकत नाही. का तर सैनिकी न्यायालयाच्या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात या अधिकार क्षेत्राचा वापर करून किंवा विशेष अनुज्ञा अधिकार क्षेत्राचा वापर करून अपील करता येत नाही किंवा अपील करता येणार नाही अशी तरतूद कलम 136(2) मध्येच स्पष्ट केलेली आहे. आणि त्यामुळे हे जे काही विशेष याचिका अधिकार क्षेत्र किंवा विशेष अनुज्ञा, विशेष परवानगी अधिकार क्षेत्र जे सर्वोच्च न्यायालयाचं आहे ते सैनिकी न्यायालयाला लागू होत नाही, कारण की या याचिकेचा वापर करून या न्यायालयाच्या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात अपील करता येत नाही म्हणून.
त्यानंतर पुढचा आणखीन एक भाग म्हणजे कोणता, तर भारतीय घटनेच्या मूळ आराखड्याचा आणि विशेषतः या ठिकाणी केशवचंद्र भारती खटल्याच्या निर्णयाअंतर्गत जे काही वेगळे ॲस्पेक्ट सर्वोच्च न्यायालयाने मांडलेले आहेत, तर त्या सर्व ॲस्पेक्टचा संदर्भ आपण लक्षात घेण्याची गरज आहे. विशेषतः कोणता ॲस्पेक्ट, तर राज्यघटनेची मूलभूत चौकट ही संकल्पना या ठिकाणी या खटल्याद्वारे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केलेली होती. आणि विशेष म्हणजे सर्वोच्च न्यायालयाने या खटल्यामध्ये असं स्पष्ट केलं होतं की संसदेला घटनेच्या कोणत्या भागाची दुरुस्ती करण्याचा अधिकार असला तरी संसदेला घटनेचा मूळ आराखडा बदलण्याचा, अगर त्याला धक्का लावण्याचा अजिबात अधिकार नाहीये. आणि त्यामुळे या निर्णयामध्ये मूळ आराखड्याचे चित्र रेखाटताना सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींनी कोणत्या गोष्टी डोळ्यासमोर ठेवल्या होत्या, तर घटनेचा सरनामा, मूलभूत हक्क आणि मार्गदर्शक तत्त्वे या सर्व गोष्टी डोळ्यासमोर ठेवून हा घटनेचा मूलभूत आराखडा त्यांनी तयार केलेला होता. आणि याच खटल्याद्वारे भारतीय राज्यघटनेचा सरनामा हा भारतीय राज्यघटनेचा भाग आहे असं सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केलं होतं केशवचंद्र भारती खटल्याच्या निर्णयाद्वारे. त्यानंतर आणखीन एका प्रश्नावर मी इथं एक प्रकारे लक्ष केंद्रित करू इच्छितोय, ते म्हणजे कोणता, की आयोगाने भारतीय संघराज्याविषयी वेगवेगळ्या विचारवंतांची कोणकोणती मतं या दृष्टीने सुद्धा प्रश्न अगोदरच्या प्रश्नपत्रिकामध्ये विचारलेले आहेत. तर त्यामुळे काही भाग इथं आपण चांगल्या पद्धतीने तयार ठेवावा की के.सी. विहेर यांच्या मते या ठिकाणी भारतीय संघराज्याविषयीचं मत काय आहे, डॉक्टर एन बॅनर्जी यांचं भारतीय संघराज्याविषयीचं मत काय राहिलेलं आहे, डी बसू यांचं भारतीय संघराज्याविषयीचं मत काय राहिलेलं आहे, सर आयवर जेनिंग यांचं मत काय राहिलेलं आहे, ग्रॅनिवले ऑस्टिन यांचं मत काय राहिलेलं आहे. तर या वेगवेगळ्या मतांची जी काही चर्चा आहे ती सुद्धा मी संभाव्य प्रश्नविश्लेषणामध्ये घडून आणलेली आहे. आणि विशेष म्हणजे या ठिकाणी पुन्हा एकदा मी इथं स्पष्ट करतोय की भारत हे एक एकात्म राज्य आणि त्यात संघराज्याची नाममात्र लक्षणे आहेत. यामुळे भारताचे संविधान संघात्मक कमी आणि एकात्म जास्त आहे असं या ठिकाणी के.सी. विहेर यांच्या मतामध्ये पाहायला मिळतं. एन बॅनर्जी यांनी भारतीय संविधानाचे स्वरूप संघात्मक आहे पण ते एकात्मतेकडे झुकलेलं आहे असं स्पष्ट केलेलं आहे. तर डी बसू यांनी भारताचे संविधान पूर्णपणे एकात्म व पूर्णपणे संघात्मक देखील नसून ते दोघांचे मिश्रण आहे असं म्हटलेलं आहे. सर आयवर जेनिंग यांनी प्रबळ केंद्रीकरणाची प्रवृत्ती असलेले संघराज्य असा उल्लेख केलेला आहे. तर ग्रॅनिवल ऑस्टिन यांनी एकात्म किंवा अद्भुत प्रकारचे संमिश्र राज्य असा उल्लेख केलेला आपल्याला पाहायला मिळतो. तर हे जे काही सर्व संदर्भ आहेत वेगवेगळ्या मतानुसार असणारे भारतीय संघराज्याविषयीचे तेही आपण वेगवेगळ्या विचारवंतांच्या स्तरावर लक्षात ठेवावेत. त्यानंतर केंद्र राज्य संबंधांच्या पातळीवर असणारे हे संबंध आयोग आणि त्यातल्या त्या ठिकाणी राजमन्नार कमिटी, सरकारी आयोग आणि पुंछ आयोग यांचा संदर्भ अजिबात विसरता कामा नये. सध्या भारतामध्ये केंद्र आणि विभिन्न घटक राज्यांच्या पातळीवरचे असणारे संबंध हे तणावपूर्ण आहेत, संघर्षपूर्ण आहेत. विशेषतः या ठिकाणी मागच्या काही कालावधीमध्ये महाराष्ट्राच्या बरोबरचे असणारे केंद्र सरकारचे संबंध उद्धव ठाकरे सरकारच्या काळात संघर्षपूर्ण राहिलेले आपल्याला पाहायला मिळतील. किंबहुना इतरही काँग्रेस प्रणित घटक राज्यांमध्ये किंवा दिल्लीसारख्या एक प्रकारे केंद्रशासित प्रदेशाच्या पातळीवर अशा विभिन्न घटक राज्यांच्या पातळीवर केंद्र सरकारचे असणारे संबंध हे तणावपूर्ण आणि संघर्षपूर्ण पाहायला मिळत आहेत. तर त्याचा विचार करता केंद्राच्या संबंधांच्या पातळीवरचा प्रश्न हा निश्चितच विचारात येऊ शकतो, हे इथं नाकारता येऊ शकत नाही. त्यामुळे हे संबंध जे काही आयोग आहेत आणि त्यातल्या त्यात सरकारी आयोग, पुंछ आयोग आणि राजमन्नार कमिटी यांच्या संबंध शिफारशी चांगल्या पद्धतीने तयार ठेवाव्यात. आणि या संबंध आयोगांच्या शिफारशींविषयी मी बरेच प्रश्न संभाव्य प्रश्नमध्ये वारंवार घेतलेले आहेत. आणि पुन्हा एकदा मी आणखी इथं सरकारी आयोगाच्या शिफारशीच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण गोष्टी कोणत्या आहेत त्याच्यावर प्रकाश टाकतोय. आता पहा की एक प्रकारे स्थायी आंतरराज्य परिषदेची स्थापना केली जावी की जिला स्थायी आंतर सरकारी परिषद असं संबोधलं जावं आणि कलम 263 नुसार घटनेच्या पातळीवर त्याला एक प्रकारे विचारात घेतलं जावं असं त्यांनी आपल्या शिफारशीने स्पष्ट केलेलं आहे. अखिल भारतीय सेवांबाबतच्या जे काही शिफारशी सरकारी आयोगाने स्पष्ट केलेल्या होत्या तर त्यातल्या त्या ठिकाणी आरोग्य, शिक्षण क्षेत्राच्या दृष्टीने नवीन अखिल भारतीय सेवांची स्थापना व्हावी आणि कृषी व सहकार उद्योग याही दृष्टीने नवीन अखिल भारतीय सेवांची स्थापना करावी असंही त्यांनी स्पष्ट केलं होतं. आणि एक ॲडवायझरी काउन्सिल या अखिल भारतीय सेवांसंबंधी असंही त्यांनी स्पष्ट केलेलं होतं. आणि राज्यपालांच्या पदाच्या बाबतीत या ठिकाणी ज्या काही शिफारशी सरकारी आयोगाने केल्या होत्या तर त्यालाही आपण चांगल्या पद्धतीने तयार ठेवावं, कारण की याच्यावरचे सुद्धा प्रश्न आयोगाने बऱ्याच वेळा विचारलेले आहेत की राज्यपाल पदाविषयी या ठिकाणी काय म्हटलेलं आहे सरकारी आयोगाने, राज्यपाल पदाविषयी पुंछ आयोगाने काय म्हटलेलं आहे, राज्यपाल पदाच्या दृष्टिकोनातून या ठिकाणी सरकारी आयोगाच्या कोणत्या अशा शिफारशी आहेत की ज्या महत्त्वपूर्ण आहेत. तर त्या सर्व अर्थाने या ठिकाणी हा जो भाग आहे तो आपण चांगल्या पद्धतीने तयार ठेवावा, कारण की राज्यपाल टॉपिकच्या अनुषंगाने सरकारी आयोगाच्या आणि पुंछ आयोगाच्या शिफारशी निश्चितच महत्त्वाच्या आहेत. त्यानंतर या ठिकाणी हा जो संदर्भ आहे कोणता, तर संघसूची, राज्यसूची आणि समर्थसूचीतली असणारी यादी या अनुषंगाने, तर याच्यावरचे सुद्धा प्रश्न गट ब, गट क च्या पातळीवर सारखे आणि वारंवार विचारलेले आहेत. विशेषतः गट क मध्ये पण विचारलेत आणि गट ब मध्ये पण विचारलेत. आणि त्यातल्या त्यात आणखीन एक गोष्ट सांगतोय की जी काय 73व्या घटनानुसार असणारी
11व्या परिशिष्टातल्या 29 विषयांची यादी आहे आणि 74 घटनासंस्था असणारी 12व्या परिशिष्टातली जी काय 18 विषयांची यादी आहे. तर या 29 विषयांची यादी आणि 18 विषयांची यादी ही पण या संघसूची, राज्यसूची, समर्थसूचीच्या अभ्यासाबरोबरच चांगल्या पद्धतीने तयार ठेवावी. कारण की 29 विषयांच्या 11व्या परिशिष्टातील विषय यादीबाबत सुद्धा गट क च्या एक्झाममध्ये प्रश्न आयोगाने विचारलेला आहे. तर त्यामुळे 2018चा पेपर तुम्ही गट क चा काढून बघा, त्यामध्ये या 29 विषयाच्या यादीबाबत आयोगाने प्रश्न विचारलेला आहे. आणि गट ब च्या एक्झाममध्ये सुद्धा या ठिकाणी या संघसूची, राज्यसूची, समर्थसूचीतल्या विभिन्न विषयांच्या अनुषंगाने जे काही प्रश्न आहेत ते विचारलेले आहेत. तर यावरचे प्रश्न हे निश्चितच विचारलेले आहेत आणि इतरही विषयांच्या यादीच्या सुद्धा प्रश्न आयोगाने विचारलेले आहेत. त्यानंतर पुढे जाण्याच्या आधी पुन्हा आणखी आपण छोटंसे ब्रेक घेऊया आणि आपल्या ॲपच्या माध्यमातून ज्या काही इतर बॅचेस चालू आहेत त्याची थोडक्यात माहिती घेऊया. आपल्याकडे सध्या एक प्रकारे आगामी संयुक्त गट ब, गट क पूर्वपरीक्षा आणि राज्यसेवा पूर्वपरीक्षेतून असणारी घटनादुरुस्ती व कलमे स्पेशल बॅच सुरू झालेली आहे. जर का या ठिकाणी आपल्याला याही बाबतची रिव्हिजन घडून आणायची असेल कलमे आणि घटनादुरुस्तीबाबतची, तर त्या दृष्टीने कलमे आणि घटनादुरुस्तींच्या दृष्टीने असणारी 100 रुपयांची स्पेशल बॅच जी आहे ती आपली चालू आहे. याच्यामध्ये 10+ व्हिडिओज आहेत, वॉच टाईम 3 पट आहे आणि व्हॅलिडिटी आहे 3 महिने. त्याचबरोबर या ठिकाणी जर का पंचायत राज विषयाचा चांगला सखोल पद्धतीने अभ्यास करायचा असेल तर त्याही दृष्टीने आपली ही जी काही थोडक्यात असणारी रिव्हिजन स्वरूपात असणारी बॅच म्हटलं तरी चालेल. कारण की या बॅचमध्ये सुद्धा जवळपास 20+ व्हिडिओज आहेत आणि एक प्रकारे या ठिकाणी वॉच टाईम 3 पट आहे, कालावधी आहे 6 महिने. राज्यसेवा पूर्वपरीक्षा आणि गट ब, गट प पूर्वपरीक्षा आणि मुख्य परीक्षेच्या सुद्धा ही उपयोगाची असणारी बॅच आहे. केवळ 300 रुपयामध्ये सर्व नोट्स आणि व्हिडिओसह ही असणारी बॅच आहे. त्यानंतर केंद्र राज्य संबंधांच्या बाबतीच्या तरतुदी पाहत असताना या ठिकाणी केंद्र राज्य कायदेशीर संबंधाबाबतच्या तरतुदी, केंद्र राज्य प्रशासकीय संबंधाबाबतच्या तरतुदी, केंद्र राज्य वित्तीय संबंधाबाबतच्या तरतुदी यालाही आपण विसरता कामा नये. विशेषतः कलम 249 विषयीचा प्रश्न आयोगाने बऱ्याच वेळा विचारलेला आहे आणि त्यामुळे कलम 249 मधली तरतूद असेल, कलम 256 मधली तरतूद असेल, कलम 258 आणि कलम 258A बाबतची तरतूद असेल की ज्या केंद्राच्या कायदेशीर संबंधामध्ये, केंद्राच्या प्रशासकीय संबंधामध्ये महत्त्वपूर्ण असणाऱ्या तरतुदी आहेत, तर त्यालाही आपण इथं या ठिकाणी चांगल्या पद्धतीने तयार ठेवावं. मग आता पहा की या ठिकाणी कलम 258 आणि कलम 258A, आता कलम 258A की जे 7व्या घटनावस्तूनुसार आपल्याकडे ॲड केलं गेलेलं होतं या केंद्राच्या प्रशासकीय संबंधांच्या तरतुदीमध्ये. तर एक प्रकारे या ज्या काही संबंध तरतुदी आहेत कलम 249, 250, 252, 253, 256, 258, 258A या संबंध तरतुदी केंद्राचे कायदेशीर संबंध आणि केंद्राचे प्रशासकीय संबंधाच्या दृष्टीने चांगल्या पद्धतीने आपण तयार करणं गरजेचं आहे. कारण की त्या दृष्टीने प्रश्न विचारायला आयोगाला भरपूर वाव आहे. त्याचबरोबर केंद्राची वित्तीय संबंधांच्या पातळीवर विचार जर केला तर या ठिकाणी GST बाबतच्या महत्त्वपूर्ण गोष्टी, विशेषतः 101वी घटनावस्ती GST बाबतची, GST बाबतची ही जी काही 101वी घटनावस्ती घडलेली आहे तर ते घडून आणण्यासाठी 122वी घटनावस्ती विधेयक या ठिकाणी मांडलं गेलेलं होतं संसदेच्या अंतर्गत आणि याच्यावर मागे आयोगाने प्रश्न विचारलेला सुद्धा आहे. 3 ऑगस्ट 2016 रोजी राज्यसभेने तर 8 ऑगस्ट 2016 रोजी लोकसभेने मंजूर केले हे विधेयक आणि 8 सप्टेंबर 2016 रोजी या विधेयकावर राष्ट्रपतीने स्वाक्षरी केली आणि या विधेयकाला मंजूर देणारे आसाम हे पहिले घटक राज्य होते आणि त्याचबरोबर बिहार आणि झारखंड हे अनुक्रमे दुसरे आणि तिसरे घटक राज्य होते. महाराष्ट्र हे मात्र 10वे घटक राज्य होते आणि 1 जुलै 2017 पासून भारतात या GSTच्या अंमलबजावणीला सुरुवात झालेली आहे. तर या ज्या काही महत्त्वपूर्ण घडामोडी आहेत या GSTच्या 101व्या घटनावस्तूने त्याही आपण लक्षात ठेवावेत. त्याचबरोबर या ठिकाणी या 101व्या घटनावस्तीमुळे कलमांच्या पातळीवर कोणती नवीन कलमे ॲड झाली, कोणती दुरुस्त कलमे झाली किंवा कोणती कलमे घटनेतली बाद केली, वगळलेली आहेत, त्याचबरोबर कोणत्या कलमांच्या पातळीवर किरकोळ दुरुस्त झालेले आहेत, कोणते विषय या ठिकाणी 7व्या परिशिष्टातले हे दुरुस्त करण्यात आलेले आहेत आणि कोणते विषय की जे संघसूची, राज्यसूचीच्या पातळीवर या ठिकाणी बाद केलेले आहेत किंवा वगळलेले आहेत. तर ही जी काही संपूर्ण तक्ता जो यादीच्याही वेगवेगळ्या संभाव्य प्रश्नविचारणाच्या स्तरावर मी स्पष्ट केलेला होता तोही चांगल्या पद्धतीने आपण तयार ठेवावा. कारण की या अनुषंगाने GSTच्या दृष्टीने प्रश्न विचारायला आयोगाला वाव आहे. आणि त्यानंतर संसदीय समित्यांच्या पातळीवरचा संदर्भ आपण पाहिला तर या ठिकाणी मी असं म्हणेन की संसदीय समित्यांच्या पातळीवरचा प्रश्न का महत्त्वाचा आहे तर लोकलेखा समिती असेल किंवा अंदाज समिती असेल, सार्वजनिक उपक्रम समिती असेल, याबाबतचे प्रश्न वारंवार आयोगाकडून विचारले गेलेले आहेत. इतर ज्या समित्या आहेत मग त्यामध्ये विधी समित्या किंवा एक प्रकारे सर्वसाधारण समित्या या टॉपिकवरचे प्रश्न जे काय आहेत ते कमी प्रमाणात आहेत किंवा नसल्यात जमा आहेत. पण ज्या काही आर्थिक संसदीय समित्या आहेत त्याबाबतचे प्रश्न आयोगाने वारंवार विचारलेले आहेत.
आणि त्यातल्या लोकलेखा समितीविषयीचे प्रश्न अधिक विचारलेले आहेत. तर त्यामुळे लोकलेखा समितीविषयीची जी काही माहिती आहे ती पण आपण तयार ठेवणं अपेक्षित आहे. किंवा एक प्रकारे एकूण 15 सभासद होते सुरुवातीला, नंतर मग या सभागृहाची सभासद संख्या 1954 मध्ये वाढली आणि ती सध्याच्या पातळीवर 22 आपल्याला पाहायला मिळते, की ज्यात 15 लोकसभेतून 7 राज्यसभेतून. अध्यक्षपद सुरुवातीला सत्ताधारी पक्षाकडेच राहायचं, पण ब्रिटनच्या परंपरेप्रमाणे 1967 पासून लोकलेखा समितीचं जे काही अध्यक्षपद आहे ते विरोधी पक्षाकडे दिलं जात आहे. आणि सध्याच्या पातळीवर अधीर रंजन चौधरी हे काँग्रेस पक्षाचे नेते या लोकलेखा समितीचे अध्यक्ष आहेत. आणि 1967 मध्ये मीनू मसानी हे स्वतंत्र पक्षाचे नेते हे पहिले विरोधी पक्षातील सदस्य अध्यक्ष झाले होते. कोण? तर मीनू मसानी. तर त्यामुळे ही जी काही एक ठराविक माहिती थोडक्यात मी स्पष्ट केलेली आहे, तशी अंदाज समितीची, तशी सार्वजनिक उपक्रम समितीची सुद्धा माहिती आपण या ठिकाणी चांगल्या पद्धतीने तयार ठेवावी, की जेणेकरून आर्थिक पातळीवरच्या जे काही संबंध संसदीय समित्या आहेत त्याला आपण चांगल्या पद्धतीने हात घालण्याची गरज आहे. जसं वैधानिक कार्यपद्धती, संसदीय आयुध किंवा संसदीय तंत्र आणि संसदीय समित्या या तिन्ही टॉपिकवरचे प्रश्न आयोग वारंवार विचारतं आणि इथं आपण बऱ्याच वेळा चुकतो, कारण की आपला अभ्यास इथला कमी असतो. त्यामुळे मी पुन्हा एकदा सांगतोय की वैधानिक कार्यपद्धती, संसदीय आयुध किंवा तंत्र आणि संसदीय समित्या हा जो एरिया आहे तो आपण वारंवार चुकत असतो, तर तो आपण चांगल्या पद्धतीने तयार ठेवावा. आणि पुन्हा एकदा मी आणखीन एक गोष्ट स्पष्ट करतोय की एक प्रकारे राज्यपाल टॉपिकवरचा प्रश्न या ठिकाणी हमखास विचारला जातो, म्हणून मी इथं पुन्हा त्याचा उल्लेख केलेला आहे की राज्यपाल टॉपिकचा प्रश्न विशेषतः कलम 154 मधल्या तरतुदीपासून कलम 156, 57, 58, 159 ज्या काही त्याच्या कलम 163, कलम 161 या ज्या काही संबंध तरतुदी ज्या राज्यपालाशी संबंधित आहेत त्या चांगल्या तयार ठेवाव्यात. घटनात्मक स्तरावर असणाऱ्या राज्यपाल पदाविषयीच्या सर्व तरतुदी आपण चांगल्या पद्धतीने परफेक्ट तयार ठेवाव्यात आणि त्याला आणखीन एकदा चांगल्या पद्धतीने नजरेखालून घालावं. त्याचबरोबर या ठिकाणी पंचायत राजच्या पातळीवर विचार केला तर या ठिकाणी ग्रामपंचायत आणि जिल्हा परिषदेचा एरिया चांगल्या पद्धतीने तयार ठेवावा. विशेषतः ग्रामपंचायतीच्या घटनेच्या पातळीवरच्या असणाऱ्या ज्या काही तरतुदी आहेत, मग कलम 40च्या पातळीवरची तरतूद असेल किंवा एक प्रकारे 73व्या घटनावलीच्या अंतर्गत ग्रामपंचायतीशी संबंधित असणाऱ्या तरतुदी असतील, ग्रामसभेशी संबंधित असणाऱ्या तरतुदी असतील, मुंबई ग्रामपंचायत कायदा 1958 मधल्या तरतुदी असतील, ग्रामपंचायतीच्या स्तरावर सरपंच पदासंबंधीच्या अलीकडच्या ज्या काही बदलानुसार असणाऱ्या तरतुदी असतील. आणि या सर्वांवर मी या ठिकाणी विस्तृत जी काही माहिती आहे ती दिलेली आहे ऑलरेडी. आणि विशेष म्हणजे या ठिकाणी एक लक्षात घ्या की ग्रामपंचायतीचे जे काही कायदा असेल किंवा जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम 1961 असेल, तर हे जे काही दोन्ही कायदे आहेत ते या दोन्ही कायद्यामध्ये चांगल्या पद्धतीने जर आपल्याला काय तयारी ठेवायची असेल तर ती तयारी एकच ठेवायची की जे काही संस्था आणि संस्थेशी संबंधित तरतुदी आहेत आणि पद आणि पदाशी संबंधित ज्या तरतुदी आहेत त्यांची कलमं, विशेषतः गटविकास अधिकाऱ्याबाबतचं कलम कोणतं असेल, त्याच्या अधिकार व कार्याबाबतचं कलम कोणतं असेल, सरपंच पदाबाबतची कलमं कोणती आहेत किंवा ग्रामसेवकाबाबतची कलमं कोणती आहेत किंवा CEO पद जिल्हा परिषदचा अध्यक्ष, जिल्हा परिषदच्या CEO बाबतची जी कलम असेल, त्याच्या अधिकार व कार्याचं कलम असेल, जिल्हा परिषदच्या अध्यक्षाच्या बाबतचं कलम असेल, तर ही पद मग ज्यामध्ये पदामध्ये राजकीय पदाधिकारी आणि प्रशासकीय अधिकारी यांच्या बाबतची जी काही कलमं आहेत या दोन्ही कायद्यामधली ती आपण चांगल्या पद्धतीने तयार ठेवावेत. आणि विशेषतः या ठिकाणी ज्या काही बैठकीच्या बाबतच्या तांत्रिक बाजू, त्याचबरोबर या ठिकाणी एक प्रकारे ग्रामपंचायतीच्या असणाऱ्या 2 बैठकांमधील अंतर, जिल्हा परिषदेच्या 2 बैठकांमधील अंतर किंवा एक प्रकारे पंचायत समितीच्या 2 बैठकांमधील अंतर, वर्षभरात किती बैठका होतात, ग्रामसभेची घनसंख्या, असंख्य अशा ज्या काही गोष्टी की ज्या वारंवार आपल्याकडे पंचायत राजच्या अंतर्गत आयोगाने विचारलेल्या आहेत की ज्या कायद्याच्या अनुषंगाने असतील किंवा संस्थांच्या अनुषंगाने असतील त्या आपण चांगल्या तयार ठेवाव्यात. आणि त्याचबरोबर 73 आणि 74 घटनावलीला सुद्धा थोडंसं आपण पाहणं गरजेचं. विशेषतः या ठिकाणी कलम 243 पासून कलम 243 झडजीपर्यंतचे सबंध कलम आपण चांगल्या पद्धतीने तयार ठेवावेत की ज्यातल्या तरतुदी विचारल्या गेलेल्या आहेत कुठे ना कुठं ते. आणि म्हणून एक प्रकारे या ठिकाणी हाही भाग महत्त्वाचा आहे. आणि शेवटी मी आणखीन एक म्हणेन की कलमे आणि घटनादुरुस्त्या आणि विशेषतः अलीकडच्या घटनादुरुस्त्या आणि त्या अनुषंगाने भारतीय राज्यघटनेच्या कलमांमध्ये झालेले बदल, विशेषतः 105वी घटनावस्ती असेल, 102वी घटनावस्ती असेल, 103वी घटनावस्ती असेल, 101वी घटनावस्ती असेल, या ज्या काही अलीकडच्या कालखंडातल्या घटनावस्ती आहेत, 42वी घटनावस्ती असेल, 44वी घटनावस्ती असेल किंवा 91वी घटनावस्ती, पक्षांतर बंदी कायद्याच्या अनुषंगाने असणारी 52वी घटनावस्ती असेल किंवा 91वी घटनावस्तीचा सुंदर संदर्भ आपण या ठिकाणी पक्षांतर बंदी कायद्याशी विचार घेऊ शकतो. तर पक्षांतर बंदी कायद्याशी संबंधित 10वं परिशिष्ट, 52वी घटनावस्ती, 91वी घटनावस्ती या गोष्टीसुद्धा चांगल्या पद्धतीने तयार ठेवाव्यात, कारण की सध्याच्या पातळीवरचं महाराष्ट्रातलं राजकारण पाहता यालाही या ठिकाणी प्रश्न विचारण्याची वाव आहे. तर या सर्व अर्थाने या ठिकाणी हा जो काही परीक्षेला जाता जाता असणारा जो संपूर्ण
भाग जो आहे तो मी या वेगवेगळ्या घटकांच्या अनुषंगाने वेगवेगळ्या संदर्भांच्या अनुषंगाने सांगण्याचा प्रयत्न मी इथं केलेला आहे. तर मित्रांनो, या ठिकाणी आगामी कालखंडामध्ये संयुक्त गट ब गट क पूर्व परीक्षा संपल्यानंतर मुख्य परीक्षेच्या तयारीला आपण लागणार असतात. त्याही दृष्टिकोनातून आपली संयुक्त गट ब गट क मुख्य परीक्षा जी काय आहे ती बॅच आपली स्टार्ट होणार आहे. तर संयुक्त गट ब गट क मुख्य परीक्षेच्या दृष्टिकोनातून आपली बॅच जी काय आहे ती सुरू होणार आहे आपल्या ॲपच्या माध्यमातून. आणि त्याही बाबतची कोणतीही इन्क्वायरी करायची असेल तर आपण यावर इन्क्वायरी करू शकता या दोन्ही नंबरवर. आणि पुन्हा जाताना सर्वांना मी आपल्या संयुक्त गट ब गट क पूर्व परीक्षेच्या दृष्टिकोनातून असणाऱ्या शुभेच्छा देतो. ऑल द बेस्ट महाराष्ट्रातल्या तमाम विद्यार्थ्यांना आणि त्याचबरोबर आपल्या यूट्यूब चॅनलच्या असणाऱ्या संबंध सबस्क्रायबर्सना आणि त्याचबरोबर आपल्या नवीन होणाऱ्या सबस्क्रायबर्सना मी पुन्हा एकदा आपल्या या संयुक्त गट ब गट क पूर्व परीक्षेच्या दृष्टिकोनातून असणाऱ्या ऑल द बेस्ट आणि शुभेच्छा देतोय. सर्वांना हा जो काही 2023 असणारा जो पेपर आहे तो निश्चितच चांगला जावा अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतोय आणि या लेक्चरमध्ये इथं आपण थांबतोय. धन्यवाद.